नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. वृत्तनिवेदक ते अभिनेता, व्हाया बॅरिस्टर आणि चाणक्य, हा त्याचा प्रवास खूपच इंटरेस्टिंग आहे. तो म्हणजे माझा दिल के करीब असलेला मित्र शैलेश दातार. चला तर मग स्वागत करूया माझ्या लाडक्या मित्राचं, शैलूचं. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब. थँक्यू सो मच. तू बघतोस का रे एपिसोड? हो, मी बघतो. मध्ये मध्ये तुला मेसेजही केलेत मी, मला आवडलेलं आहे. आणि मला आता इतक्या वर्षांनंतर मला शैलू म्हणणारे खूप कमी लोक आहेत, ज्यामध्ये तू एक आहेस. फारच कमी आहेत, त्यातली तू एक आहेस. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी हा काही गुणही बरंच वाटलं. खूप आपण खूप वर्षानंतर खूप वर्षांनी भेटलो. मी मगाशी पण विचार करतो कधी भेटलो, तर मला आठवलं पण नाही. इतकी वर्ष झाली असावीत कदाचित, पण खूप वर्षांनी भेटलो आणि खूप मस्त वाटतंय. वा वा वा. सो तू एपिसोड्स बघितले, सो तुला डेफिनेटली माहित असेल की तुझं स्वागत भरपूर गिफ्ट्स देऊन करू. ओ येस. आपली एक खूप दिल के करीब मैत्रीण आहे निलिमा अमित, जी लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे. तिने तुझ्यासाठी स्वतःहून लिहिलेलं एक पुस्तक पाठवलंय. खूप मस्त आहे पुस्तक, मी स्वतः वाचलंय ते. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. बर. वा वा वा. पुस्तकं हे एक तर माझं म्हणजे काय, आय एम फॅनाटिक रीडर. त्यामुळे पुस्तकं मिळाली की मला सगळ्यात जास्त आनंद होतो. आणि मी देताना पण फक्त पुस्तकच देतो, त्याच्यामुळे हे फारच छान मिळालं. वा वा. थँक्यू निलिमा. तुझ्यासाठी एक मेसेज लिहिलंय आत. वा वा वा. हो हो, वाचेन. आयुष्यात एकच गोष्ट सर्वात महत्वाची आहे, आणि ती म्हणजे तुमचं स्वतःबद्दलचं मत. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. क्या बात आहे, क्या बात. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंददायी आयुष्याचं रहस्य. निलिमा, थँक्यू सो मच. निलिमा, खूपच मस्त गिफ्ट आहे, मला खूपच आवडलं. थँक्यू सो मच. आणि हे जर का कुणाला हवं असेल तर Amazonवर अगदी इझिली अवेलेबल आहे. रोहन प्रकाशन सुद्धा आपले स्पॉन्सर आहेत, आणि त्यांनी यावेळेस तुझ्यासाठी संग्राम गायकवाड यांचं पुस्तक पाठवलं. अरे वा 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 वा. सो रहस्य कथा आणि सामाजिक परिस्थिती या दोन्हीला एकत्र घेऊन जाणारी ही एक कादंबरी आहे. मी याबद्दल पुस्तक परिचयामध्ये वाचलेलं होतं, पण माझ्या डोक्यातनं गेलं होतं. नाही तर असं पुस्तक पटकन माझ्या लायब्ररीत जमा होतं. अच्छा. हल्ली पुस्तकं विकत नाही घेता येत जास्त, दुर्दैवानी. म्हणजे अशी हार्ड कॉपीज, कारण घरात जागा नाही आता पुस्तक. बायको म्हणते की अजून पुस्तक घ्यायचं असेल तर आता त्यासाठी जागा तेवढी मोठी घे. मग त्यापेक्षा मी किंडलवर वाचणं प्रिफर करतो. पण येस, दिस इज गुड. संग्राम मस्त लिहितो संग्राम, मला माहिती आहे, आणि हे पण वाचायला जाम मजा येईल. थँक्यू सो मच. आणि पुस्तकं जर का घ्यायची असतील रोहन प्रकाशनची, तर RDK20 हा कुपन कोड वापरल्यावर 20% डिस्काउंट आहे त्यांच्या सगळ्या पुस्तकांवर. वा वा वा. एक्सलंट. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण, आणि हर्बल प्रॉडक्ट्स बनवते. खूप मस्त प्रॉडक्ट्स असतात. ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. येस. स्किन केअर प्रॉडक्ट्स आहेत, फेस स्क्रब आहे, एक्सलंट, बॉडी ऑइल, पॅकेजिंग पण छान आहे. खूप पॅकेजिंग पण छान आहे. खूप. फेस ऑइल. अरे वा वा. हे सगळं बायको आणि लेक ढापणार आहे वाटतं. नाही, हे मीच वापरेन बहुतेक आता, कारण त्यात माझ्या मागे लागलेले असतात. तू काय वापरत नाहीस, पण आता हे मी माझं म्हणून. तरी सुद्धा शैलू, खूप वर्ष स्किन किती छान आहे रे तुझी. ते माझं त्याच्यात खरंच काही नाही. फार तर क्रेडिट द्यायचं तर माझ्या स्वभावाला, म्हणजे बेफिकिरीला द्यावं लागेल, बाकी काही नाही. काहीच काळजी न घेणं हीच काळजी. पण हे चुकीचं आहे, हे करायला हवं. आणि हे इतकं चांगलं मिळाल्यावर मला जरा असं वाटायला लागलं की काहीतरी करतो. खूप छान आहे. थँक्यू डॉक्टर आरती. मस्त. हे हवंच होतं मला. घरातही जरा शांतता पसरेल त्याच्यामुळे, की काहीतरी करतोय. वा, थँक्यू. बरं, NH25 हा कुपन कोड वापरल्यावर 25% डिस्काउंट आहे आरतीताईंच्या सगळ्या प्रॉडक्ट्स. वा वा वा. मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू. वा, एक मस्त गिफ्ट येत आहेत. वा. आपली आणखीन एक मैत्रीण आहे, प्रीती शहा, जिच्या NGOचं नाव आहे उलुक द आउल फाउंडेशन. बर. आणि हे जे फॅक्टरीजमध्ये एक्सेस फॅब्रिक असतं ना, त्यापासून ते लोक खूप छान छान वस्तू बनवतात. हे कोस्टर्स आहे. सो ब्युटिफुल यार. कोस्टर्सचा सेट आहे. क्या बात आहे. क्या खूपच गोड आहे.
काय सुंदर आणि आहे. त्यांचा युएसपी काय माहितीये, हं. आता हे कोस्टर्स बनलेत ना, तर ह्याच्यासारखे डुप्लिकेट तुला मिळणार नाहीत अजिबात. एक्सक्लुझिव्ह आहेत ते एकदम. एक्सक्लुझिव्ह आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू थँक्यू प्रीती. मस्त. आणि नावही खूप मस्त आहे. उलूक व्हेरी दाऊद. इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. उलूक हा शब्द फार आपल्याला मराठीत तो वापरलेला दिसत नाही, पण मूळ संस्कृत शब्द आहे, पण खूप छान शब्द आहे आणि तो माझ्या नाटकात वापरलाय मी, त्यामुळे मला तो माहिती आहे. खूपच छान आहे. वा, चाणक्य. थँक्यू. हा. आपली आणखीन एक मैत्रीण आहे नेहा अभ्यंकर, आणि जिच्या ब्रँडचं नाव आहे ऑर्ग ॲक्टिव्ह नॅचरल्स. सो ती रिसर्च आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्वतः करते. हा, बर. काय हुशार असतात ना मुली. खरंच खरंच काय काय करतात, किती सुंदर. आणि प्रेझेंटेशन बघ ना, किती बघ सुंदर ना. आहे. प्रेझेंटेड सो वेल. साबण आहेत हे, नीम सोप आहे. बर. भीमसेनी कापूर साबण हे मी पहिल्यांदाच पाहतोय. वा 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 वा, मस्त, खूपच आणि छान. BKK 10 हा जर का कुपन कोड वापरला तर 10% डिस्काउंट आहे या सगळ्या प्रॉडक्ट्सवर. वा वा वा, खूपच छान. थँक्यू थँक्यू सो मच. काय मस्त आहे, मजा आहे माझी. आपले एक अतिशय दिलके करीब मित्र आहेत अद्वैत बापट, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवन एंटरप्राइज. आणि पण आज त्यांनी ना तुझ्यासाठी पाठवलेलं आहे ते श्रीखंड. यात फक्त 15% साखर आहे आणि बाकी सगळा साईचा गोडवा आहे. साईचा गोडवा. हा. हो, वा. आणि आज श्रीखंड. वा वा, तोंड गोडच झालं म्हणजे अगदी. वा, छान छान, मस्त. थँक्यू अद्वैत. वा, आज तो मजा आहे. चेरी पिकची ही बॅग आहे, हो, निशांत आवळेंनी पाठवलेली आहे. वा वा. आणि तुझ्यासाठी पर्सनलाइज नेम टॅग सुद्धा आहे. अरे क्या बात आहे, क्या बात आहे. फारच छान, फारच छान. वा, किती सुंदर आहे. आणि या बॅग्स आपल्याला खूप उपयोगी पडतात ग. हो. हे 2-3 दिवसाच्या दौऱ्यासाठी खरंय. किंवा शूटसाठी आपण बाहेर जातो. नेम टॅग पण खूपच मस्त केलाय. वा, तुला चाणक्याच्या दौऱ्यांना वापरू शकतो. फारच फारच चांगलं. माझी नेहमी त्याच्यावरनं मारामारी चालू असते, आता कुठली बॅग न्यायची. आणि मला जरा जास्त सामान घेऊन जायची सवय आहे, लागत नाही पण एक थोडंसं असतं जास्त. आणि मग ते खूप मोठा बोजा होतो वगैरे वगैरे. त्या दृष्टीने खूप करेक्ट कॉम्पॅक्ट साईज आहे Correct आहे. आणि उपयोगी आहे. वा, आणि थँक्यू. फ्लाइट्स ना सुद्धा खूप फ्रेंडली आहे, फ्रेंडली कारण आहे. केबिन बॅग आहे. केबिन बॅग आहे. येस येस, थँक्यू सो मच. थँक्यू निशांत आवळे. निशांत, थँक्यू. याची खरंच गरज होती मला. आणि हे नेम टॅग तर क्या गोड आहे ना? खूप गोड आहे, खूप गोड आहे. थँक्यू सो मच, थँक्यू. आणि या सगळ्या बॅग्सवर निशांत दादांनी 35% डिस्काउंट ठेवला. हो, वा वा वा. सो गप्पांना सुरुवात करूया. हम्म. बरं, एक गोष्ट आय थिंक बहुतेक जणांना नाही, कुणालाच माहिती नसेल कदाचित, की तुझ्या करिअरची सुरुवात तू ऑर्केस्ट्रापासून केली होतीस. ऑर्केस्ट्रात निवेदक होतास. हो, ऑर्केस्ट्रात निवेदक होतो. ऑर्केस्ट्रात गायचोही थोडाफार, म्हणजे गरज पडली तर साधी उडती गाणी वगैरे. पण हो, वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रांमध्ये निवेदनं मात्र मी करायचो. मराठी, गरज पडली तर हिंदी. काही गोष्टी तर कोणाला माहिती नाही आहेत की काही वेळेला मी ते बारमध्ये वगैरे गायचे त्या काळात. तिथे वगैरे पण जाऊन कधीतरी हे केलेलं आहे. पण तो हौसेचा किंवा याचा भाग असण्यापेक्षा कुठनं तरी 2 पैसे मिळावेत, आपल्याला नाटक करता यावं. घरात तर जास्त ते मिळेल याची गॅरंटी, म्हणजे मागितले असते, दिलेही असते, पण कशाला मागायचं ना, आपल्याला नाटक करायचं, आपल्याला हे करायचं, आपण पैसे कमवू या भावने. तर मी खूप हे करायचो त्यावेळेला. खरं तर ना, आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्ही कथाकथनाचे कार्यक्रम करायचो खूप. तर त्यातनं ते कुठेतरी अजून त्याचं एक व्हर्जन म्हणून निवेदनं आली. कॉलेजमध्ये करतच होतो, पण ही मात्र इकडला पार्ल्यातलाच एक ग्रुप होता, इंद्रधनू नावाचा. पंकज खरे नावाचा खूप चांगला हे होता. तो माझ्या संपर्कात आजही आहे आणि खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर आजही. प्रत्येक माझ्या नाटकाला येतोच तो पहिल्यांदा. पण त्याचा तो इंद्रधनू नावाचा वाद्यवृंद होता, त्याचं निवेदन करायचं. पण माझं निवेदनाचं ना प्रकरण जरा वेगळं होतं. म्हणजे निवेदन म्हणजे कशी 2 गाण्यांची, बाबूजींचं संगीत आणि गदी माडगुळकरांचे शब्द वगैरे असं बोलतात ना, माझं तसं काहीच नसायचं. मी सुरुवातीलाच असं जाहीर करायचो की यामध्ये सादर होणारी गाणी आणि माझं बोलणं याचा आपापसात काही संबंध असेलच असं नाही. कारण मला काहीतरी वेगळंच सांगायचं असायचं. मला काही नवीन वाचलंय, काही पाहिलंय, काही ऐकलंय, काही गंमत, काही किस्से वाटतील ते. त्यावेळेला माझं कुठलंही स्क्रिप्ट नसायचं आणि मला जे वाटेल ते मी उत्स्फूर्त बोलायचो. त्यामुळे माझा एक फायदा व्हायचा की ऑर्केस्ट्रामध्ये त्यावेळेला, किंवा आजही होत असेल कदाचित, मी आता खूप वर्षात बघितलंही नाहीये, पण
आयत्या वेळेला लोकांच्या रिस्पॉन्सनुसार किंवा ऑर्गनायझर्सच्या सांगण्यानुसार गाण्यांचे क्रम आणि गाणी चेंज होतात. अच्छा. किंवा एखादा गायक म्हणतो नाही आज हे नाही होणार, दुसरं गातो वगैरे, असं त्यावेळेला मग ते चेंज करणं वगैरे मला काहीच फरक पडायचा नाही, कारण माझी लिंक काही नसायची. त्यामुळे मी काही बागडायचो, त्याच्यात काही किस्से तयार करायचो म्हणजे. आणि तो एक जन्मजात आगाऊपणा जो, आणि त्या वयात तो फारच फोफावलेला होता, त्यामुळे ते करायचो. पण खूप मजा यायची. त्यांनी 2-3 महत्वाच्या गोष्टी झाल्या हे मात्र आता लक्षात येतं, आता हा विषय काढल्यावर, की एक तर स्टेज फ्राईट पूर्णपणे गेली, लोकांची संवाद साधण्याची हे आली थोडीशी, काय म्हणतात ते, धारिष्ट्य आलं. आणि ते करता करता ऑन फीट विचार करणं म्हणतात की आपण उभं, त्यावेळेला आपल्याला काही नवं सुचतंय का हे पाहणं, एक्सप्लोर करणं, आणि आपण वाचलेल्या पाहिलेल्या गोष्टी आपल्या बोलण्यामध्ये आपण कशा इन्कॉर्पोरेट करू शकतो याचा एक सहज नकळत सराव, अभ्यास तो झाला. हा मात्र त्याचा फायदा होतो, तो मला खूप चांगला झाला आणि त्यामुळे मला आनंद येते मी केलं त्याचा. आणि मी कुठेतरी असं ऐकलंय की काहीतरी तुझा मोबाईलचा पण बारीकसा बिझनेस होता. खूप काय काय मी नाही त्या गोष्टी त्या काळात. शैलू, आय एम प्राऊड ऑफ. नाही अगदी, आय एम ऑल्सो व्हेरी प्राऊड ऑफ इट. कारण मी आधी ना, म्हणजे अगदी थोडंसं मागे जाऊन सांगतो, तू विचारलेलं नसताना, मी कॉलेज संपल्या म्हणजे कॉलेजची परीक्षा संपल्या मला लागली नोकरी, खूप चांगली नोकरी लागली मल्टीनॅशनलमध्ये, सेल्समध्ये. ती का लागली तर काहीतरी जाहिरात आली होती, मी अप्लाय केला होता, परीक्षा दिली, तर मी पहिलाच वगैरे आलो. कुठच्याही परीक्षेत मी त्यापूर्वी आणि त्यानंतर पहिला आलेलो आहे, त्याच्यात मी पहिला आलो. मग त्यांनी मला बोलावलं, इंटरव्ह्यू घेतला, तिथेही मी सिलेक्ट झालो. तोपर्यंत काही विचार करण्याचं ते वय पण नव्हतं आणि माझी तशी वृत्ती नव्हती, तर फार सिरियस असला विचार करणं अशी माझी मुळातच वृत्ती नाही. तर तिथे त्यांनी सिलेक्टच केलं मला. आणि मल्टीनॅशनल कंपनी, वडील म्हणाले तू तुझं बघ, मला नको विचार, तुला काय करायचं ते कर. म्हटलं मार्केटिंग आहे, चला करूया. म्हणून ते मी 4-5 वर्ष केल्यानंतर ती नोकरी सोडायची काही कारणं होती, त्याकरता मी सोडली. आणि त्यानंतर आता उपजीविका करायची कशी, म्हणून मग त्यावेळेला मोबाईल येत होते, ते सगळं येत होतं. तर मग मी त्याचा, माझे कॉन्टॅक्ट होते, टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीमध्ये कॉन्टॅक्ट होते. म्हटलं चला आपण हे करूया असं म्हणून मी मोबाईलचा व्यवसाय प्रोप्रायटरशिपमध्ये करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला तुला कदाचित माहित असेल किंवा नसेल, आपल्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये कमीत कमी एक 60 ते 70% लोकांकडे मी दिलेले मोबाईल होते, पहिले किंवा दुसरे मोबाईल. जे संजय सुकन्या असतील किंवा अनंत जोग असेल, या सगळ्यांपर्यंत मोबाईल, अरे त्या शैलेशला विचारा. आणि तसे मी ते त्या काळात सप्लाय करत असे आणि त्यात उपजीविका चालत असे, घरात थोडे पैसे येत असत, कारण मी त्यातलं कमिशन आणि जे काय असेल ते. मग कारण त्यानंतर आणि त्यापूर्वी पण मी एका वेगळ्या व्यवसायात पण होतो, टेलिकम्युनिकेशनच्या, नोकरी सोडल्यानंतर त्याचाही एक कॉन्टॅक्ट इम्पॅक्ट होता. सो असं काय 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 करत आपलं पुढं चालू ठेवायचं असं चालू होतं. पण त्या मोबाईलच्या पहिल्या, त्या इनफॅक्ट मोबाईलच्याच नव्हे तर त्यापूर्वी जी आपल्या देशामध्ये टेलिकम्युनिकेशन क्रांती झाली, म्हणजे आपले ते गोल टेलिफोन जाऊन इलेक्ट्रॉनिक फोन यायला लागले, त्या संपूर्ण बदलाचा केवळ साक्षीदार नव्हे तर मी त्यातला एक पार्ट आहे. कारण मी जिकडे नोकरी करायचो त्यामध्ये मी त्या प्रोजेक्टवर होतो, त्या टेक्नॉलॉजी ट्रान्सफरच्या प्रोजेक्टवर मी होतो. त्यामुळे त्यावेळेला मी त्या सगळ्या प्रोसेसमधनं गेलेलो आहे. त्यामुळे ते कसं 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 होत गेला, बदल कसा होत गेला, इव्हन टेक्निकली कसा होत गेला, हे मी खूप जवळून पाहिलंय. आणि त्याचा माझ्या पुढे व्यवसायामध्ये पण सेल्स पिचमध्ये उपयोग होत राहिला सतत. आणि त्यानंतर वृत्तनिवेदन चालू केलं? नाही, वृत्तनिवेदन त्याच्या बराच आधी, म्हणजे वृत्तनिवेदन मी 89ला सुरू केलं. 89ला वृत्त, तेही असंच नोकरी करत होतो कुठेतरी बँगलोरला. मी कॉन्फरन्सला होतो, आमच्या सेल्स कॉन्फरन्सला, आणि तेव्हा फोन आला. मी कसाच काहीतरी अप्लाय केला होता. खूप वर्षानंतर दूरदर्शनची अशी जाहिरात आली होती की वृत्तनिवेदक हवेत वगैरे, टाकूया, इतकंच. बाकी त्याच्यात काहीच आधी पुढचा मागचा काही विचार नाही. टाकला ऍप्लिकेशन, बोलावलं. तर मी बँगलोरला असताना मला वडिलांचा तिकडे हॉटेलमध्ये फोन आला, म्हणजे मेसेज मिळाला की असं असं आलंय, तू कधी येतोयस. तुम्ही आल्यानंतर मग त्याची परीक्षा होती, तिथे सिलेक्ट झालो आणि सिलेक्टच झालो एकदम वृत्तनिवेदनाला. आणि आमचं ट्रेनिंग सुरू झालं. आणि मग पुढे 89 to 98 पर्यंत मी वृत्तनिवेदक होतो मुंबई दूरदर्शनवर. आणि तो काळ होता जेव्हा वृत्तनिवेदक स्टार्स होते बरं का. हा, म्हणजे तेव्हा मला कल्पना नव्हती खरं तर, कारण त्यापूर्वी आपण फक्त ते विशिष्ट एक 7-8 लोकच बघत होतो. अनंतराव भावे होते, प्रदीप भिडे होते, शोभा तुंगारे होत्या, स्मिता तळवलकर होत्या, त्या आधी स्मिता पाटील होत्या, नितीश
भारद्वाज हेही होता, हो. पण ते थोडा काळ होते, पण ते माझ्या लहानपणी. पण नंतरची ही जी फळी होती तीच होती. त्यानंतर आलेली पहिली फळी ही माझी, आणि त्यातला पहिला वृत्तनिवेदक मी. आणि स्टार होते की नाही, पण तेवढंच एक माध्यम होतं ना, एकतर सह्याद्री, दूरदर्शन. तेव्हा सह्याद्री सुद्धा म्हणायचं नाही, दूरदर्शन म्हणायचं. आणि ते एक माध्यम होतं, त्यामुळे ते सतत लोकांच्या डोळ्याच्या समोर असायचं. आणि बातम्या तर खूपच बघितल्या जायच्या, कारण त्या 2च बातमीपत्र दूरदर्शनवर आपल्याकडे मराठीत असायची. म्हणजे सुरुवातीला तर फक्त एक असायचं, आणि नंतर ते मेट्रो हे सुरू झाल्यानंतर दुसरी वाहिनी सुरू झाल्यावर वगैरे. पण त्यावेळेला लोकांचा प्रतिसाद खूप होता, आणि खूप वर्षानंतर आलेला एक असा तरुण कोवळा कोवळा मुलगा, तर खूप कौतुक मात्र मला मिळालं. लोक ओळखायचे, आणि माझ्या दृष्टीने पहिलाच अनुभव होता लोकांनी असं ओळखायचा वगैरे. त्यामुळे मलाही ते जरा बरं वाटायचं. किती वय होतं माझं, 23-24 वर्षाचा होतो मी, आणि छान वाटायचं. पण अगदी खरं सांगायचं तर म्हणजे हेही कबूल करायला मला लाज वाटत आहे की मी काही फार चांगला वृत्तनिवेदक वगैरे नव्हतो. म्हणजे मी जरी ते 10 वर्ष केलं असलं तर मी त्याच्यात रमलोय असं कधी झालं नाही, कारण माझा मूळ पिंड हा नाटकाचा होता. पण म्हणजे हे काही कारण नाही त्यातल्या मी जे काही चुका केल्या असतील त्याला, परंतु हा त्याचा फायदा मात्र खूप होत राहिला नोकरीमध्ये, नंतर व्यवसायामध्ये, आणि इन जनरल आपल्या भाषेच्या बद्दल, अवेअरनेस बद्दल. कारण ते एक कुठेतरी आतमध्ये होतं की ऐकतो ते रजिस्टर होतं, वाचतं ते राहतं कुठेतरी. तर त्यामुळे अवेअरनेस मात्र खूप चांगला वाढला, आणि मजा आली वृत्तनिवेदन करताना. पण खूप गमती आहेत त्याच्या. मी असं ऐकलंय तुझे फॅन्स पण खूप होते. हो, अरे मला खरंच म्हणजे आता गंमत वाटते की त्यावेळेला वृत्तनिवेदिकांना एवढे फॅन्स असतील, कारण एक तर मी नवीन चेहरा होतो, खूप वर्षानंतर आलेला, जवळजवळ 20 वर्षांनी नवीन चेहरा आला होता, आणि तरुण होतो. बरा दिसत असे. बरा नाही रे, देखणा म्हणतात त्याला. स्वतः कशाला नाही बोलायचं असं. पण छान स्क्रीन प्रेझेन्स खरंच चांगला होता माझा, आणि त्याच्यावर खूप पत्रमित्र यायची अगं त्यावेळेला न्यूजरूम मध्ये, आणि न्यूजरूम मधल्या लोकांचं खूप प्रेम होतं माझ्यावर, खूप लाडका होतो मी त्यांचा. आजही इतक्या वर्षांनी सुद्धा तिथल्या ज्या आम्हाला न्यूज आयटम टाईप करून द्यायच्या ना मुली, त्या आजही मला कुठेतरी भेटल्या तर त्या इतक्या प्रेमाने बोलतात आजही, कारण त्या अशाच माझ्या वयाच्या किंवा माझ्यापेक्षा थोड्या मोठ्या होत्या, आणि त्या सुद्धा अगदी म्हणजे मला पाठीत गुद्दे घालतील इतक्या माझ्या छान मैत्रिणी होत्या. आणि इन जनरल सगळेच प्रोड्युसर्स तिथले, वृत्त संपादक सगळे खूप प्रेमानं मला, म्हणजे मी चुका झाल्या तरी मला सांभाळून घ्यायचे खूप. आणि ती पत्र वगैरे यायची, मग त्याचं जाहीर वाचन व्हायचं तिथे आणि खूप मला छळायचे त्याच्यावरनं. पण मग त्या सगळ्या त्यावेळेला माझ्याबरोबरच सिलेक्ट झालं काही निवेदिका होत्या नुसत्या, अनाउन्सर्स, त्याही सगळ्या खूप मैत्रिणी मित्र झाले सगळे, आणि त्यांनी खूप सांभाळून घेतलं मला, हे मात्र नक्की खूप सांभाळलं. पण या गोष्टीवरनं माझी इतकी थट्टा व्हायची, म्हणजे थट्टा म्हणजे कौतुक व्हायचं आणि चिडवायचं मला, मग मी पण लाजल्यासारखं वगैरे करायचं, बरं वाटायचं मला. पण खूप मजा म्हणजे एक तर पत्र मला आठवत आहे, म्हणजे इट वॉज हॉरिबल, की असं एक मोठं आपलं ग्रीटिंग कार्ड कसं असतं, 2 एक घडीचं असं, तसं शैलेश SHILESDATAR असं लिहिलं होतं, आणि त्या प्रत्येक अक्षरावरनं होणार काहीतरी स्मार्ट, हँडसम आणि असं काहीतरी, आणि ते सगळं गुलाबी आणि वगैरे अशा रंगीत स्केचपेननी वगैरे लिहिलेलं असं ते होतं. पण मजा होती, गंमत वाटली होती तेव्हा. एक किस्सा सांगू का सगळ्यांना मी? कुठला? आपण असंभवचं शूटिंग करत होतो. जनरल इन बिटवीन शॉट्स गप्पा सांगच जनरल इन बिटवीन शॉट्स गप्पा मारत बसतात आर्टिस्ट खुर्च्या टाकून, तसं आम्ही गप्पा मारत होतो. विषय निघाला वृत्तनिवेदनाचा. मग स्मिता तळवलकर, तुझी सासू सुद्धा वृत्तनिवेदिका होती, स्मिता पाटील वगैरे. म्हटलं शैल्या यार, आणि शैलू खूप चांगला मित्र आहे, त्याच्याकडे मी काही बोलू शकायचे. सो शैलू यार, एक मुलगा होता ना, इतका हँडसम होता यार. माझा खरं तर काही संबंध नाही बातम्यांची वगैरे, पण त्याच्या बातम्या मी नक्की ऐकायला बसायचे. तर शैलू म्हटलं कोण ग? मी म्हटलं नाव नाही माहिती शैल्या, पण गोरा घारा आणि अतिशय हँडसम. तर शैलू लाजला. म्हटलं काय झालं? तर तो म्हणतो तो मी होतो. आठवतं तुला? आणि हिचा विश्वास बसे ना, तर शेवटी सतीश राजवाडेला आम्ही बोलावलं. सतीश राजवाडे सांगितलं तू काय मूर्ख, याच्याबरोबर इतके दिवस काम करतेस, तुला माहिती नाही. दिवस पण वर्षभर काम करते. आणि तिने ओळखलं नाही, याला 2 कारणं मात्र होती. कारण त्यावेळेला मी थोडा म्हणजे अशा जाड मिशा वगैरे होत्या वृत्तनिवेदन करताना, चष्मा होता मोठा, आणि अजून वेगळा होता लुक माझा. हो.
आणि असंभवच्या वेळेला मी हे सगळं मिशा वगैरे काढल्या होत्या, त्या बऱ्याच वर्ष झाल्या होत्या काढून, आणि लुक चेंज झाला होता बराच. आणि मग इतक्या गप्पांमध्ये मैत्री झाली की हाच तो, हे तिच्याही लक्षात आलं नाही. आणि मी ह्यालाच सांगितलं, अरे काय हँडसम मुलगा होता यार, कोण होता? मला आधी वाटलं की ही माझी थट्टा करते, म्हटलं आधी वाटतं ते शिवाय सो जेन्युइन. मग तिला सांगितलं अगं मीच होतो तो. सेम किस्सा माहितीये, म्हणजे तिने ओळखलं होतं, पण असाच किस्सा की माझ्या बातम्या ऐकायला जाऊन बसायची मुद्दाहून, पैजा लागायच्या मैत्रिणींमध्ये की आज तो असेल का, म्हणजे त्यांचा काहीतरी अनालिसिस होता मुलींचा की हा सोमवारी असतो, हा कधी बुधवारी असतो, कधी कुठल्या आठवड्यात गुरुवारी असतो, असं काहीतरी त्यांनी एक त्याचं काहीतरी हे बनवलं होतं, सूत्र बनवलं होतं. आणि ते करणारी मुलगी म्हणजे लीना भागवत होती. हे लीनानी एका सिरियलमध्ये आमची पेअर होती, तेव्हा संध्याकाळी असे झोपाळ्यापासून आम्ही गप्पा मारत असताना तिने मला सांगितलं होतं की आमच्यात पैजा लागायचा नाही, आज असणार तो वगैरे. आणि त्यांच्याबरोबर नंतर मी काम केलं. पण तुला खरं सांगू का शैलू, म्हणजे तुला जर का नुसतं स्क्रीनवर बघितलं ना तर असं वाटू शकतं कसलं हँडसम आहे, पण तुला भेटल्यानंतर अरे तो आपला दोस्त आहे, इतना कुछ अच्छा वगैरे नाहीये असं नाही. पण तू जेंटलमॅन आहेस. हो, यू आर थरो जेंटलमॅन, आणि खूप छान दोस्त आहेस तू. हा, मित्र मात्र मी म्हणजे माझी मैत्री होतेच, हे मात्र आहेच अगदी, की म्हणजे खूप छान मैत्री होते सगळ्यांची आणि ती राहते. असं नाही की म्हणजे आपण आता इतक्या वर्षांनी भेटलो पण आपण जिथे सोडलं तिथं पिकअप केलं आणि सुरू झालो. अजिबात नाही. अगदी कालचा किस्सा आहे. काल माझ्या एका कामाकरता मी एका दिल्लीतल्या माणसाला फोन केला, ज्याला मी 15-18 वर्षापूर्वी भेटलो होतो, आणि तो शिवी सकट त्यांनी सुरुवात केली आणि असं बोलायला लागलो, बरं मोठा अधिकारी बरं का, आता रिटायरमेंटला आलेला. मलाही एक क्षण असं झालं, म्हणजे मी बोललो वगैरे, नंतर म्हटलं अरे आपण इतक्या वर्षांनी बोलतोय, आणि असं वाटलंच नाही की 18 वर्षांनी आपण बोलतोय एकमेकांशी. पण आहे ते आता समहाऊ काहीतरी चांगलं आहे की मित्र राहतात खूप चांगले. खरं. तुझं लहानपण कुठे गेलं रे? नाही, जन्म माझा कुर्ल्यातला खरं तर, ब्राह्मणवाडीतला, पण तिथलं मला फारसं काही आठवत नाही, कारण मी तिथे पहिलीत वगैरेच होतो. अगदी थोड्याशा गोष्टी आठवतात, पण त्यानंतर सगळं गोरेगावात, आज ज्या प्रांतात मी राहतोय त्याच आसपास माझं सगळं लहानपण गेलं. शाळेत शिक्षण सगळं तिकडेच होतं. सुंदरनगर नावाची कॉलनी आहे, तिथेच आम्ही राहायचो. माझे वडील तिथल्या कॉलेजमध्ये होते, आणि त्या काळात तोपर्यंत अशा कॉलनीज खूप, आता कशा मोठमोठे कॉम्प्लेक्सेस म्हणतात आता त्याला, त्यावेळेला कॉलनीज म्हणायचे. ही गोष्ट आहे 70-72ची. त्यावेळेला त्या कॉलनीजपैकी पहिली अशी ती कॉलनी होती की जिकडे आम्ही राहायला आलो होतो. 1 BHK फ्लॅट, म्हणजे असं बाप रे, मोठं घर वाटायचं. आणि म्हणजे अशी चांगली कॉलनी होती की आमच्या कॉलनीची स्वतःची बस सर्व्हिस होती, प्रायव्हेट, जी गोरेगाव स्टेशन आणि मालाड स्टेशन, कारण दोन्हीच्या मध्ये आहे ती. तर आम्हाला त्या बसेस होत्या, त्याचा पास असायचा वगैरे, आणि सगळं तिथे खूप मोठं ग्राउंड होतं, सगळं खेळणं, सगळी मस्ती, मोठी बाग होती ज्याच्यावर आम्ही म्हणजे कैऱ्या काढल्या, त्याच्यावर चढून चिकू कैऱ्या काढणं झाडांवरनं, हेही तिथं उपलब्ध होतं. आणि खूप मोठं ग्राउंड होतं, मोठी कॉलनी, आणि खूप सिक्युअर्ड होता सगळा मामला. आज जिकडे गोरेगाव टेलिफोन एक्सचेंज आहे SV रोडला, आणि तो जो रस्ता आपण इनॉर्बिट पर्यंत जातो, तिथे एक मोठी हिल होती, वासरी हिल नावाची. आज त्याचं एवढंसं एक ढेकूळ उरलेलं आहे, जे एखाद्या बिल्डिंगच्या मागे वगैरे दिसतं. पण तो पूर्ण भाग असं ते हे होती, टेकडी होती. त्या टेकडीवर आम्ही विटीदांडू खेळत पिद्दी देत वर जायचो. म्हणजे इनॉर्बिट वगैरे बनलं सुद्धा नव्हतं, काहीच झालं नव्हतं तिकडे. आणि लिंक रोड सुद्धा झाला ना. लिंक रोड म्हणजे जोगेश्वरीच्या पुढे एक मातीची अशी एक 5 फुटाची स्ट्रीप होती, ज्याच्यावर आम्ही लुना शिकायला वगैरे जायचो. बाकी काहीही नव्हतं, काहीच नव्हतं. हे सगळं माझ्या डोळ्यासमोर उभं राहत गेलेलं मी पाहिलंय. पण मस्त होते ते दिवस. म्हणजे मुंबईत असून आम्ही विटीदांडू खेळतोय, डोंगरावर जातोय, बागेत झाडावर चढतोय वगैरे, असं सगळं वातावरण मला तिथं खूप चांगलं मिळालं. आणि धमाल, म्हणजे फारच फारच मस्ती. म्हणजे आई गाणं शिकायची ना? आई गाणं शिकली होती तिच्या लहानपणी, पण मुळात तिची गाण्याची समज फार अफलातून होती. म्हणजे त्या 4ही बहिणी आणि माझा मामा, हे सगळेच खूप गाण्यातले, म्हणजे खूप चांगलं गाणं, कानसेन खूप चांगले त्यातले, म्हणजे सगळ्या बहिणी तर गायच्याही खूप चांगल्या. आणि माझे आजोबा खूप सुंदर पेटी वाजवायचे. म्हणजे मला अगदी लहानपणी आठवतंय की अगदी त्या थरथरच्या हाताने पेटीवर हात आला की काय पेटीवर हात चालायचा आजोबांचा, आणि मी त्यांच्या मांडीवर बसायचो आणि ते हे वगैरे वाजवायचे. पण आईला गाण्याचं खूप होतं, आणि तिचा ना तो गाण्याचा सेन्स खूप वेगळा होता, की एकदा गाण्याची ओळ ऐकली की त्याचा राग कुठला हे ती सांगू शकायची. म्हणजे मला आठवतंय की
असं बोलता बोलता ती अरे मग या रागातलं हे पण गाणं आहे, मग हे नाट्यसंगीत आहे, हे भावगीत आहे, ही ठुमरी आहे, असं इतकं ती सांगू शकायची. दुर्दैवाने ती कधी गाणं करिअर म्हणून किंवा इन जनरल सुद्धा परसू नाही करू शकली. पण खूप वर्ष आईचं गाणं माझ्या कानात मात्र होतं. खूप चांगलं गायची आई माझी. तू पण शिकलायस गाणं? नाही, मी गाणं शिकलो नाही दुर्दैवाने. माझ्या सगळ्या काय म्हणतात ते शुभचिंतकांची इच्छा होती मी शिकावं, पण काही शिकून असावं असा मुळातच माझा पिंड त्यावेळेला नव्हता. मी फारच अर्धवट अशा म्हणजे काय उच्चृंखल नाही म्हणतात, पण चंचल होतो असं खूप. आणि इथे शिकायला जा तिकडे बसा हे समव त्यावेळेला जर माझ्यावर कोणी आणि आमच्या घरात मुळात जबरदस्ती करण्याचा कोणाचा स्वभाव नाही. काय करायचं ते करू द्या. हा त्या वेळेला सुद्धा आमच्याकडे खूप मोकळी खूप होती की तुझा निर्णय तू घे. खूप काही वाईट असेल तरच सांगतील, अन्यथा कोणी काही हे करायचं नाही. त्यामुळे मला जर प्रेशर केलं असतं ना, बरं त्यावेळेला कोणाला वेळही नव्हता. माझी आई नोकरी करायची, वडीलही नोकरी करायचे. त्यामुळे जे करून घेतलं जातं तसं करायला त्यांना वेळ नव्हता. ते आपापल्या प्रपंचात इतके वडील 3-3 नोकऱ्या करायचे, आई घरी आल्यानंतर मग आम्ही काहीतरी ते टायपिंगची कामं वगैरे वगैरे बरंच काय काय करायचे ते दोघं. त्यामुळे त्यांना तसं प्रेशर नाही केलं त्यांनी आणि त्यांच्या स्वभावात पण ते नव्हतं. अन्यथा मी शिकलो असतो तर मी बरा गायलोही असतो कदाचित. कारण तेवढं गाणं गेल्या 10-15 वर्षापासून मला असं वाटायला लागलं की मला सूर दिसतोय, मला कळतोय आणि मी तिथपर्यंत पोचत नाहीये हेही मला कळतंय. तर मग अशा वेळेला तो सांगीतिक अपराध व्हायला नको आपल्याकडनं. कारण कुणीही बेसूर किंवा कणसूर झालेलं जर मला पटकन कळत असेल तर मी तसं होताना मला कळतंय आणि तरी मी गाणं हे काही फार बरं नाही. त्यामुळे शक्यतोवर मी नाही तर मधल्या काळात मी एका आपल्या सह्याद्रीच्या अंताक्षरीचंही अँकरिंग करायचो, त्यात गायचो. एक कार्यक्रम होता आपल्या सगळ्या नटांचा पुष्करनी काढलेला, आपण यांना ऐकलत का म्हणून. त्या कार्यक्रमातही मी गायचो. पण त्याच्यानंतरच मी हळूहळू विड्रॉ केलं त्याच्यातनं की एकतर मला शिकलं पाहिजे, पूर्ण माझा सूर फिक्स केला पाहिजे, प्रॉपर मला ते करता आलं पाहिजे, नाहीतर नको करूया. म्हणून मग मी नंतर जाहीर गाणं सोडून दिलं. बाकी मी अव्याहत गुणगुणत असतो हा भाग वेगळा, पण ते माझ्या सवयीचा भाग. पण गाणं म्हणून मी गाणं नाही गात आता. पण मला गाणं खूप आवडतं, खूप माझ्या जवळचं आहे. शास्त्रीय असो, उपशास्त्रीय असो, नाट्यसंगीत असो, कुठलंही चांगलं गाणं मला आवडतं. आणि बहुतांश ते भारतीय संगीतच आवडतं. मला वेस्टर्न मधलं नाही कळत. शब्दांपासून कधी कधी काही एखादी ट्यून चांगली आवडूनही जाते, पण मनात राहणारं असतं ते भारतीय आणि विशेषतः शास्त्रीय संगीतच असतं. तर कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धा किंवा नाटकं वगैरे असं करायचं? खूपच, तेच करायचो. बाकी काहीच नाही केलं. खूपच करायचो त्यावेळेला. म्हणजे अगदी 11वी पासूनच हे सुरू झालं होतं आणि ते शेवटच्या वर्षापर्यंत चालूच होतं. म्हणजे मी वर्गात बसलेला कधी कोणी बघितलेला मानव प्राणी सापडेल असं मला वाटतच नाही. कारण बाहेरच असायचो सतत, तालमी नाही तर कॅन्टीन, एवढंच. पण खूप केल्यात, म्हणजे खूप नाटकं, एकांकिका. डहाणूकर कॉलेज, पार्ला. म्हटलं ना पार्ला माझ्या जवळचं आहे असं हे महत्वाचं कारण आहे. कारण मी डहाणूकर कॉलेजमध्ये होतो. त्यामुळे त्यावेळेला अख्खं पार्ला पायाखाली शेकडो वेळा घातलेला आहे. खूप मित्र इथले इथेच असणं, पार्ल्यातच असणं. त्यामुळे पार्ल्यातले विवक्षित स्पॉट्स, पार्ल्यातल्या सर्व प्रेक्षणीय स्थळ हे सगळाच डेटा त्या काळात होता. आणि खूपच पार्ल्याने त्यावेळेला दिलंय. कारण टिळक मंदिर होतं, टिळक मंदिर लायब्ररी होती. तिथे बसून मी सत्यकथा नावाचं जे जुनं एक काय म्हणतात ते नियतकालिक होतं, त्याच्यात खूप मोठ्या मोठ्या लेखकांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. आणि खूपच मोठं प्रतिष्ठित असं ते होतं. ते नंतर बंद पडलं होतं. पण टिळक मंदिरामध्ये सत्यकथेची सगळी ती बाडं ठेवलेली असायची. तर मी दुपारी येऊन ती वाचत बसायचो तिथे. आणि तिथे ते फ्री होतं की तुम्ही या इथे बसून वाचा, त्याची काही हे नाही. आणि कोणीतरी कॉलेजमधला मुलगा येऊन वाचतोय म्हटल्यानंतर ते अधिकच जास्त. टिळक मंदिरात खूप कार्यक्रम असायचे, इकडेच आमच्या तालमीही व्हायच्या. त्यामुळे पार्ल्यानं, टिळक मंदिरानं खूपच आम्हाला दिलेलं आहे. खूपच त्या काळात आम्ही खूपच मजा केली इथे पार्ल्यात. आणि पार्ल्याने म्हणजे समृद्ध केलंय, यात काही शंकाच नाही. मग अभिनय करायचा किंवा तू नाटकात काम करत होतास, पण नंतर सिरियल्स तुझ्या जोरात चालू झाल्या, ते कधीपासून? नाही, त्यामध्ये एक ना मोठं डायव्हर्जन होतं. म्हणजे मी बीकॉम होईपर्यंत सगळ्यांना असं म्हणजे माहीतच होतं, सगळ्यांना मला ओळखणाऱ्या प्रत्येकाला, की हा नाटकातच जाणार, हा ऍक्टिंगच करणार, हा त्याच क्षेत्रात जाणार. आणि नेमकी ती मला नोकरीची संधी आली ज्या स्विस मल्टीनॅशनलमध्ये मी लागलो ते. आणि मी संपूर्ण ऑफ ट्रॅक झालो. कारण पहिले 6 महिने माझं पोस्टिंगच मैसूरला होतं. मैसूर, बँगलोर. मग मी
आणि मी रमलो त्याच्यात, त्या मार्केटिंगमध्ये मी खूप रमलो आणि त्यात खूप वेगवेगळं, खूप फिरायला मिळायचं. मला फिरायला आवडतं. मला वेगवेगळ्या राज्यात जिकडे कधीच गेलेलो नाही अशा याच्यात एकट्याने जायची संधी मिळाली खूप. मग त्याच्यात मी रमलो खूप वर्ष, 5-1 वर्ष तिथं काम केलं. म्हणजे एक अप्रेंटिस होतो मी, सेल्स मध्ये लागलेला ट्रेनी, जो मला 1200 रुपये स्टायपेंड होता त्यावेळेला 86 मध्ये. आणि त्यानंतर मी जेव्हा ती नोकरी सोडली 91 साली, त्यावेळेला मला 19-20 हजार रुपये पगार होता. बर. पण म्हणजे तो पैशाचा हे भाग वेगळा, पण त्या तिथल्या मार्केटिंगच्या अनुभवाने इतकं काही मला अनुभव दिले, इतकं, आणि मला ते आवडत होतं. एक तर नवीन एक्सप्लोअर करायला मिळत होतं. बरं, आमचे बॉसेस सुद्धा नेमके आमच्या आई वडिलांसारखे तिथे मिळाले मला. एक पाटणकर नावाचे एक अत्यंत आमचे जीएम होते, हायली एज्युकेटेड, डायनॅमिक माणूस, अफलातून पर्सनॅलिटीवाला. पण त्यांनी मला मार्केटिंगचा एम माहीत नसताना आणि इलेक्ट्रॉनिक मधला ई माहीत नसताना मला ते प्रॉडक्ट विकायची जबाबदारी दिली आणि मला बँगलोरला मार्केटमध्ये सोडलं. तू विक, रोज 3 नवीन लोकांना भेटायचंच आणि मला रिपोर्ट द्यायचा. आणि आय टूक इट अ चॅलेंज. म्हणजे चॅलेंज म्हणजे ओके करूया, सिरियसनेस नाहीच ना मुळातच, असं काही आता चॅलेंज आहे वगैरे असं काही नाही. अच्छा असं आहे का, करून बघूया की, असं म्हणून मी त्या काळामध्ये म्हणजे 86, 87, 88 या काळामध्ये अख्खं बंगलोर शहर पायाखाली, पायदळी तुडवलेलं, पायाखाली मी संपूर्ण बँगलोर पायी फिरलेलो आहे. त्यावेळेला अर्थात आत्ता एवढं मोठं नव्हतं, पण तरी खूप मोठं शहर होतं ते. आणि मी रोज 3 नवीन लोकांना भेटायचो, त्यांच्याकडनं दणके खायचो, त्यांच्याकडनं चुका, कारण इंग्लिश बोलण्याची सवय नाही. इथे पार्ल्यात वाढलेलो मी, पार्ला आणि गोरेगाव. कॉलेजमध्ये सुद्धा कधी इंग्लिश बोललेलो नाही आम्ही, कारण सगळ्या आमच्या सराफ मॅडम, आमचे एक जोक सर वगैरे असेच सगळे, तर सगळं मराठीतच व्हायचं. बरं, कॉलेजमध्ये कधी वर्गात बसतच नसे, त्यामुळे कशाला येतोय संपर्क. आणि तिकडे जाऊन एकदम इंग्लिशमध्ये बोलायचं. तो एक सराव खूप चांगला झाला की आता तिथे उतरल्यानंतर बोलायला सवय इंग्लिशमध्ये, मग ते बोलतोय वगैरे वगैरे. पण ते त्या सगळ्या नोकरीच्या प्रकारानंतर बिझनेस हे करत करत मग 98ला असं लक्षात आलं की आता आपल्याला पुन्हा आय हॅव टू कम बॅक टू माय ओन सेल्फ. कारण असं होत होतं की आधी हे नोकरी, मग तो बिझनेस, त्यामध्ये माझी कुठेतरी आतमध्ये एक कुतरवड होत होती, कुठेतरी असं हे होत होतं. बाहेर कोणाला माहीत नव्हतं ते, पण अर्थातच माझ्या बायकोला, सुहासला ते कळलं. कसं कळलं मला नाही माहीत, पण ती मला एक दिवस म्हणाली, तुला हे असं काही करायचं होतं का? म्हणजे माझं काय व्हायचं, मी एखादं चांगलं नाटक बघायला बसलोय, क्वचित कधी नाटक, सिनेमा, आणि कुठेतरी तिकडे क्लायंट पेटलाय, तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय, किंवा मी क्लायंटकडे आणि मनात आहे की अरे आज इकडे हे नाटक होतं यार, इकडे हे जायचं होतं, हा ग्रुपात सगळा तिकडे ते बघायला चाललाय आणि मला जाता येत नाही, सवाई स्पर्धा आहे आणि मी काही करू शकत नाही वगैरे वगैरे वगैरे. तर ते तिला कळलं आणि ती म्हणाली, हे करायचं होतं का तुला? नाही ना, मग तुला जे करायचं होतं ते कर की आता तरी, आत्ताच केलंस तर जमेल, नंतर कदाचित, आता 35 झालेली आहे तुझी, आत्ताच केलंस तर जमेल, अजून 5 वर्षांनी म्हणशील तर होणार नाही. मला नोकरी आहे, ती BMCत नोकरीला होती, आणि म्हणाले आपल्याला काय लागतं, वरण भात मिळालं की पुरे, आपण तेवढ्यात भागू, पण दे स्वतःला तेवढा वेळ आणि घुस. आणि मग मी तोपर्यंत सिरियल्सची पण हे सुरू झाली होती. त्या काळात सिरियल्स वगैरे नव्हत्या आधी, पण जेव्हा मी परत येण्याचं ठरवलं तेव्हा सिरियल वगैरे सुरू झाल्या होत्या. सगळे माझ्या बरोबरचे मित्र त्यावेळेचे ते सगळे खूप पुढे गेले होते या क्षेत्रात, पण तरी म्हटलं आपण हा ट्राय करायला हरकत नाही, असं म्हणून खूप 1.5-2 वर्ष ट्राय केलं. हाच तो काळ मधला जेव्हा हे मोबाईल विकणं वगैरे वगैरे, कारण मी त्या टेक्नॉलॉजी मधनं पुन्हा बाहेर पडून हे करत होतो. सो मला त्याचाच आधार होता की आता काहीतरी इथनं काही काम मिळालं नाही तर घर तर चालवायला कुठेतरी पैसे द्यायला हवेत. मग ते या पद्धतीनं मी करायला सुरुवात केली, आणि मग हळूहळू 1.5-2 वर्षानंतर कामं मिळायला सुरुवात झाली. तोपर्यंत असंच चालू होतं. पण मिळाली ती जोरदार मिळाली? नाही नाही नाही, मिळाली ती म्हणजे चांगलीच मिळाली नंतर, पण त्या पुढे त्या आधी मला खूप छोटे एक एंट्रीचे रोल, डॉक्टर तर मी मला वाटतं 70 डॉक्टर केले असतील त्या काळात. म्हणजे अब भगवान के भरोसे वगैरे असं म्हणतात ना ते, येऊन हमने तो ऑपरेशन कर दिया है लेकिन भगवान की प्रार्थना करो वगैरे वगैरे असले काहीतरी. मराठी, हिंदी, उर्दू, तेव्हा उर्दू पण ते चॅनल आले होते, तर सगळे मध्ये ते डॉक्टर्स मी सगळ्याकडे केले. मग एक एंट्रीचा रोल, पोस्टमन, काय तो कुरिअरवाला, हे ते असे असंख्य रोल ते एक एंट्रीचे केले. सिटकॉम्समध्ये असे खूप रोल्स असायचे. आणि मगाशी आपण बोलता बोलता आपला विषय झाला होता, राजन वागदरेंनी मला या बाबतीत खूप, त्या काळात त्यांच्या स्मरणातही नसेल, ते मला ओळखतही नसतील आता,
पण त्या काळामध्ये मला त्यांनी इतकी मदत केली का माहित नाही, अशी माणसं मला खूप भेटली. तो माणूसच खूप चांगला आहे. फारच ग्रेट. म्हणजे त्यावेळेला काय ऑडिशन द्यायला तिकडे बॉम्बे सेंट्रल ह्याला एव्हरेस्ट बिल्डिंग मध्ये जावं लागायचं आणि त्या नेमक्या अशा दुपारी 1 वाजल्यानंतर वगैरे ऑडिशन्स असायच्या. तर आणि यांच्याकडनं फोन यायचा की उद्या सकाळी. बरं त्यावेळेला त्यांच्याकडे हे सगळे आत्ताचे मोठे मोठे डिरेक्टर्स आहेत, हे असिस्टंट म्हणून काम करायचे. समीर कुलकर्णी असेल, गिरीश मोहिते असेल, हे सगळे लोक. तर त्यांचा फोन यायचा की उद्या तुला 1-2 सीन आहेत, हे आहे वगैरे. मग मी राजन दादाला फोन करायचो की मला उद्या जायचंय ऑडिशनला. किती वाजता जायचंय? 1 वाजता पोहोचायचं. 7:45 वाजता मेकअप सकट सेटवर भेट. ते 7 ते 2च काम करायचं. 7 ते 2. हो. आणि 7:45 वाजता मी त्याला सेटवर दिसलो. एक तर एडिटर ब्रिलियंट माणूस, डोक्यात सगळं तयार असायचं. ते फट माझा शूट करायचे आणि मला 11:15ला पोचशील ना बरोबर असं म्हणून मला सोडायचे. आणि त्यांच्याकडे मला वाटतं मी 30-40 कॅरेक्टर्स केली असतील त्यांच्याकडे, वेगवेगळी एक एंट्रीची. काही त्याला प्रॉमिनन्स काही नव्हता आणि त्यांचे पैसेही लगेच मिळायचे. जे काही 500 रुपये अधिकारी ब्रदर्स, श्रीमान श्रीमती, डोंट वरी हो जाएगा, काय काय कुठे ज्योतिषी, त्या हम 5 मध्ये अगदी सुरुवातीला जेव्हा त्यात विद्या बालन वगैरे पण होती, तेव्हा मी एक एपिसोड बी केला होता ज्यात मी ज्योतिषी म्हणून आलो होतो वगैरे. मी तो शोधत होतो, मला मिळाला नाही एपिसोड, पण मला तो बघायचा होता कारण माझ्या मागे सगळ्या त्या उभ्या आहेत आणि अशोक मामान बरोबर तो हे केला होता. पण असे खूप रोल केले आणि त्यानंतर बऱ्याच दिवसांनी 1.5-2 वर्ष लागली. त्यानंतर पहिला मेजर रोल जो मिळाला तो महाश्वेताचा मिळाला. बरोबर. आणि ते फारच चांगलं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होतं माझ्यासाठी महाश्वेता हे. कारण एकतर खूप सुंदर भाषा अरुणा जोगळेकरांनी लिहिलेली, कथानक खूप सुंदर, आणि माझं कॅरेक्टर कुठेही त्या कादंबरीत नसलेलं, अरुणा जोगळेकरांना माझ्याकडे पाहून सुचलेलं कॅरेक्टर असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे मी तेव्हा ते फोटो घेऊन आपण भेटायला जातो ना सगळ्यांना, तसा मी त्या कुठच्या चिरंजीव कुठल्या तरी बंगल्यात गेलो होतो. कारण तिकडे अविनाश नारकर होता. अविनाश कॉलेजपासूनचा मित्र माझा. तर कधीतरी तो म्हणाला तिकडे ये, मी ओळख करून देतो. तिकडे गेलो तर अरुणाताई भेटल्या, डिरेक्टर भेटले, बरं म्हणाले. आणि मला एक दिवस, मला वाटतं 31 डिसेंबर असावं, 99 किंवा 2000, मला एक्झॅक्ट, पण 31 डिसेंबर होता. आणि रात्री मला त्यांचा फोन आला 11 वाजता की तू कॅरेक्टर करतोयस, श्रीरंग क्षीरसागर नावाचं कॅरेक्टर आहे जे कथानकात नाही आहे, मूळ कथेत कुठेही नाही आहे, पण मला तुला बघून हे डोक्यात आलं की असं काही करता येईल का. आणि इतकं सुंदर कॅरेक्टर, इतकी सुंदर त्याच्या शेड्स होत्या, खूप खूप गोड, साधा, धांदरट, कवी मनाचा, त्या मुलीवर प्रेम करणारा, त्या 3 बहिणींपैकी एका मुलीवर प्रेम करणारा, आणि धांदरट मुळात थोडंसं, म्हणजे इट वॉज नॉट कॉमेडी ॲट ऑल, पण त्याचं धांदरटपणातनं विनोद होत असे, घाबरत असे. आणि खूप सुंदर सुंदर कविता लिहून द्यायच्या त्या, आणि मला पण त्या आवडायच्या. आणि तिथली प्रोसेसच वेगळी होती. म्हणजे त्या कांदिवलीतल्या चारकोपमधल्या एका बंगल्यात आम्ही शूट करायचो, खाली शूटिंग असायचं, वर आम्ही बसलेलो असायचो, आणि खालनं त्या लिहून 1-1 पान वर पाठवायच्या, आणि 13-13, 18-18 पानी 1-1 सीन, आणि त्याच्यात माझ्या असे 2-2, 3-3 पानी कविता लिहिलेल्या असायच्या. आणि शेवटचं पान वर आलं की आम्ही खाली यायचो, शूट करायचो, आणि इतकं सुंदर ते पाठ पण व्हायचं आणि तो फ्लो पण मिळायचा, आणि फारच मजा आली. त्याने खूप ट्रेनिंग केलं आमचं नकळत, की त्या लाईन्सवर काम करणं, कोऑर्डिनेशनमध्ये काम करणं, तो सीन बनवणं. कारण तिथे कुठे फार काही सांगायला जायचं नाही तुम्हाला, तुम्ही हे करा. कारण सगळे एकतर सुलभाताई, रवी पटवर्धन, आनंद अभ्यंकर, अविनाश, ऐश्वर्या, हे सगळी दिग्गज मंडळी होती त्याच्यामध्ये. आणि सुलभाताईंकडे तर बघून नुसतं आपल्याला कळतं की आपण काय करता कामा नाहीये, कारण त्या इतकं अफलातून करायचं ना काम, की त्यांच्या डोळ्यात बघितलं कीच आपल्याला आपलं आपलं कॅरेक्टर येऊ लागायचं. इतकी महान अभिनेत्री ती. आणि खूप खूप गोड, खूप खूप चांगले अनुभव आले, आणि खूप त्यांनी शिकवलं, न शिकवता खूप शिकवलं. आणि मला बहुतेक वेळेला असंच शिकायला आवडलेलं आहे किंवा जमलेलं आहे. कोणीतरी समोर बसून काही शिकवतं, याच्यात मी शिकत नाही फार, पण असं जे असतं ना त्यातनं मला खूप शिकायला मिळतं. म्हणजे कदाचित मी त्याच्यात जास्त कम्फर्टेबल असतो. आणि ते सुलभाताईंनी, रवी काकांनी खूप खूप मजा केली आहे. आनंद अभ्यंकर जो खूप सपोर्टिव्ह होता, मला खूप जवळचा मित्र माझा तेव्हापासूनचा, आणि त्यांनी खूप खूप केलंही माझ्यासाठी, खूप शिकवले. तुला तर माहिती आहे आमचं किती जवळचे, आपण एकत्रच होतो तेव्हा तो काळ सगळा. आय मिस हिम सो मच, सो मच. खूप मजा आली. पण त्या महाश्वेताने खूप खूप काही दिलं. त्यानंतरचा तुझा माइलस्टोन म्हणजे बॅरिस्टर ना रे? हो, नाटकात तर तसं म्हणता येईलच. नाटकं त्यापूर्वीही केली होती मी. त्यापूर्वी
जे अगदी माझं पहिलं नाटक एका काळजाची गोष्ट जे मी केलं ते संगीत नाटक होतं, ज्यात मी गात असे, ज्यात खूप वेगवेगळ्या प्रकारची गाणी होती, त्यात नारदाचा रोल होता. त्या नाटकाची गंमत म्हणजे मला त्या एकाच नाटकासाठी एकाच भूमिकेसाठी 3 वेगवेगळे पुरस्कार मिळाले होते. पण त्या नाटकात कारण अरुण नलावडे होते, आत्ताचे सगळे मोठमोठे दिग्गज कलावंत, जितेंद्र जोशी, संतोष जुवेकर, संतोष मयेकर, अंशुमन विचारे, अरुण नलावडे स्वतः, हे सगळे, मधुगंधा कुलकर्णी, हे सगळे लोक त्यामध्ये होते छोट्या छोट्या रोल्समध्ये. आणि माझा आणि अरुण नलावडेंचा मेन रोल होता त्याच्यामध्ये. तेही नाटक खूप महत्त्वाचं होतं. त्यानंतरही अनेक नाटकं मी केली. पण बॅरिस्टर या दृष्टीनं महत्त्वाचं की एकतर ते क्लासिक आहे. बरं, त्या काळात म्हणजे 75-76 साली जेव्हा ते पहिल्यांदा नाटक आलं, त्यानंतर म्हणजे जेव्हा विजयाबाईंनी ते डिरेक्ट केलं आणि विक्रम गोखलेने त्याच्यात काम केलं, चंद्रकांत गोखलेही होते, सुहासताई होत्या, ते त्यावेळेला खूप गाजलेलं आणि क्लासिक, वन ऑफ द बेस्ट प्लेज एव्हर इन मराठी असं म्हणता येईल. म्हणजे विक्रम काकाही तसंच म्हणायचे नेहमी. त्यानंतर कोणी ते नाटक करण्याचं धाडस पण केलं नव्हतं आणि मी धाडस केलंच नाही त्याचं. मला एक दिवस मी कुठेतरी शूटिंग करत होतो डॅडचा, मी विक्रम काकांना डॅड म्हणतो मी, कारण ते खरोखरच मला पितृतुल्य, पितृ समानच आहेत. तर त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले बॅरिस्टर करतोय तर तू ये. मी खूप बिझी होतो तेव्हा सिरियल्स आणि याच्यामध्ये. थोडं किती बिझी आहेस म्हटलं, नाही पण तुमच्याकडे जे काही आहे त्याच्यासाठी मी येईन, पडदे उडाय ठेवा, मी येईन, पण मला हे नाटक शिकायचं, ते करतो मी मॅनेज. आणि हे मॅनेज करण्याच्या बाबतीत मी तेव्हापर्यंत फार चांगल्या पदाला पोहोचलेलो होतो, कारण मी एका वेळेला 2-2, 3-3 सिरियल करणं मी असं सहज करत आहे आणि कैक वर्ष करत राहिलो. म्हणजे माझ्याबरोबर काम करणारे अनेक मित्र मला तेव्हाही विचारायचे, आजही विचारतात की कसं करतोस तू मॅनेज. पण खरं तर मी मॅनेज करत नाही काही, ते होतं. म्हणजे मला चांगली माणसं भेटली आहेत सगळीकडे, मला कोणीही कधी अशी अडवणूक केली नाही, आजपर्यंत केलेली नाही. आणि त्यामुळे मी ते करत राहू शकलेलो आहे. हिंदीत पण मी हिंदीत एका वेळेला 3-3 मालिका केलेल्या आहेत, 3 वेगवेगळ्या चॅनलच्या, आणि कधी कुठे ऑब्जेक्शन पण घेतलेलं नाही आणि काहीच प्रॉब्लेम नाही आलेला मला. उलट मला ऍडजस्ट करायला लोक तयार असतात असंच मला अलीकडे वाटायला लागलं की हा एकदा जाऊ दे सेटवरनं, असं यांना वाटतं की काय कोणाच ठाऊक, इतकं ते मला ऍडजस्ट करतात. खूपच चांगला अनुभव आहे मला, कोणाची कसलीच तक्रारच नाही माझी. तर मी म्हटलं मी ते करेन आणि मी आलो. आणि तेव्हा चाललं होतं आधी सुबोध भावे करणार, मग चाललं होतं प्रसाद ओक करणार. बरं म्हटलं जे काय आहे ते, त्यांनी मला तात्याच्या रोलसाठी, म्हणजे जो रोल बाबा करायचे, चंद्रकांत गोखले करायचे, त्या रोलसाठी, कारण तो छोटा रोल आहे, तेव्हा मला माहिती आहे तुला वेळ नाही आहे, पण हा छोटा रोल तू कर, बाबांचा रोल आहे वगैरे वगैरे. म्हटलं उत्तम, करेन अगदीच. आणि तो निगेटिव्ह रोल, सणसणीत रोल, तो मला झेपेल की नाही हाही विचार मी केला नाही. म्हटलं हो, तुम्ही मला इथे नुसतं बोलवा तालमीला बस. आणि नंतर काही या दोघांकडनं कन्फर्मेशन येईना, काहीच ठरना. सुबोध मला वाटतं बालगंधर्वच्या तयारीत होता तेव्हा, आणि त्याचं काहीतरी ते चाललं होतं. मी 2 रात्र फोनवर, रात्री 11-11 वाजता फोन करून प्रसाद ओकला पटवत होतो की प्रसाद अरे कर यार, बॅरिस्टर आहे यार, कर. बरं, तोही बिचारा तिकडे तडफडतोय, त्यालाही करण्याची इच्छा, पण त्याला ते त्यावेळेला तो अशा काही कामात होता की त्याला वेळ देणं शक्य नव्हतं. मग काय करायचं दीनानाथला रिहर्सल हॉलमध्ये आमची मीटिंग झाली. मी इलाताई, विक्रम काका, आम्ही बसलो होतो. ते एकदम विक्रम काका त्यांच्या पद्धतीप्रमाणे, शैलू उभा राहा. म्हटलं बर, उभा राहिलो. बैस. म्हटलं हे काय, त्याला काय अर्थ आहे. थांब म्हणाले, तू कर. म्हटलं मी करू, ओके. मी विचार करण्याच्या परिस्थितीतच नव्हतो, कारण ते म्हणतायत ओके. मग नंतर जेव्हा मला असं भानावर आलं, म्हटलं तुम्हाला वाटतंय का मी करू शकेन, बॅरिस्टर आहे ते, हे मी त्यांनाच सांगतोय. हो काय बोलताय तुम्ही, हे बॅरिस्टर बद्दल बोलताय, पण मला जमेल, माझ्यावर विश्वास आहे. म्हटलं तुमच्यावरच विश्वास आहे, माझा स्वतःवर विश्वासच नाहीये. म्हणाल बस मग आपण करू ते, असं म्हणून माझं सिलेक्शन झालं तिथे. आणि त्यावेळेला मी झाशी की राणी नावाची एक कहर पॉप्युलर असलेली आणि ज्यात माझा प्रचंड रोल होता अशी मालिका करत होतो कर्जतला. त्याच वेळेला मी दुसरी एक मालिका बाबा ऐसोवर ढूंढो नावाची हिंदी मालिका, ज्याच्यात मी बाबा म्हणजे टायटल असा करत होतो. दोन्ही रोल्स अफलातून आणि मध्ये हे बॅरिस्टरची भानगड. असं निघालं, करूया, होईल, प्लॅनिंग केलं. बरं, विक्रम काका माझे पण वडीलच, म्हणजे त्यामुळे ते असल्या मॅनेजमेंटमध्ये ते माझ्या पुढे होते. त्यांनी ते टाइम प्लॅनिंग वगैरे त्यांचं फारच अफलातून. तर बरं आपण असं करूया तसं करूया.
मला 7 वाजता इथे दादर माटुंगाला भेटायचं, हा. यशवंतला, हा. सकाळी 7 वाजता. हा. म्हटलं 7 नाही 7:30. हम्म. ओके. हम्म. आणि त्यानंतर मी त्या रिहर्सल्स करू लागलो. हम्म. तर सकाळी 7:30 ते 10:30 11 आम्ही रिहर्सल करायचो. मग ड्राईव्ह करत मी कर्जतला जायचो. कर्जतून आम्ही शूटिंग करायचो. त्यावेळेला नेमका बाबा एसोर ढुंडूमध्ये असा सिक्वेन्स चालू होता की त्या सगळ्या नाईट शूट होत्या. आई ग. मग मी तिकडनं ड्राईव्ह करत मीरा रोडला जायचो. तिकडे रात्रभर शूट करायचो, घरी जायचो, आंघोळ करायचो, काहीतरी खायचो किंवा डबा भरून घ्यायचो, तालमीला यायचो. असं मी सलग 16 दिवस वगैरे केलेलं आहे त्या काळात. बाबा. आणि मला काहीही झालं नाही. म्हणजे कोणाला म्हणायचं देवाची कृपा म्हणा, कोणाला म्हणायचं काही म्हणा, पण मला असं वाटतं की आपल्या आतमध्ये खूप ऊर्जा असते, विल पॉवर, ऊर्जाच असते, आपण वापरतच नाही ती. बरं. त्यावेळेला तिन्ही कामं मला इतकं समाधान देत होती, इतकं चांगलं काय काय मला घडत होतं ना. दॅट वॉज द गोल्डन पिरियड ऑफ माय लाईफ. कारण इतकं मी 15 दिवस मी 2 तासाच्या वर झोपलेलो नाही, पण मला कसला ना ऍसिडिटी ना काही नाही. आणि आय वॉज हॅपीएस्ट. कारण इथे विक्रम काकांचा तो धबधबा अंगावर घेणं, मग तिकडे जाऊन उत्तम सीन असायचे दोन्हीकडे आणि मेजर सीन्स, ते करताना मजा येत होती. आणि त्यातनं ते नाटक उभं राहिलं. आणि द ग्रेट मॅन इज ऑलवेज अ ग्रेट मॅन. त्यांनी जे शिकवलंय ना, म्हणजे एकच सांगतो, तो माइलस्टोन म्हणालीस तू, याचं कारण हे आहे की बॅरिस्टरचे काही प्रयोग झाल्यानंतर मी जनरली आपलं शूटिंग मधलं माझा सीन बघायला मी जात नाही जनरली, कारण मला तो कधीच आवडत नाही. काहीतरी सुस्त मग भांडण होतं, असं सुरुवातीच्या काळात मला झालं की नाही मला परत करू द्या, तुमको कौन देगा, चुप बैठो वगैरे असं मी खूप ऐकलेलं आहे. तर त्याच्यानंतर एकदा मी एक सीन का कुणास ठाऊक, का तिथेच बसलो होतो मी चहा पित आणि तो सीन रिप्ले होत होता जो आत्ता करून आलो होतो, बघितलं आणि म्हटलं चांगला केला यार मी सीन, असा कसा मी चांगला केला एवढा. असा आपल्याला पहिला प्रश्न हा पडतो की चांगलं झालं तरी हे मी केलं, हे का असं कसं केलं मी वगैरे वगैरे. आणि मग मला असं जाणवलं की बहुधा हे ना, हे त्या बॅरिस्टर नावाच्या तालमीमुळे आहे, हे त्या विक्रम गोखले नावाच्या माणसामुळे आहे, ज्यांनी म्हणजे त्यांची खरं तर शिकवायची स्टाईल खूप वेगळी होती, पण ते कुठेतरी आतमध्ये काहीतरी गेलं आणि त्यातनं माझ्या बाकीच्या कामांमध्ये पण सुधारणा झाली. मुळात विचार करण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा झाली, काम करण्याच्या अप्रोचमध्ये सुधारणा झाली असेल, म्हणून ते माइलस्टोन मानेल मी तयार. मी ते कसं केलं काय झालं हा लोकांनी ठरवायचा भाग आहे, तो आपण कधीच ठरवायचा नाही, पण म्हणून ते माइलस्टोन म्हणून मी डेफिनेटली मान्य करेन की येस बॅरिस्टर. आणि आजही ते माझ्या इतक्या जवळ आहे नाटक. आजही माझ्या म्हणजे आत्तापर्यंत मी सकाळी वॉकला जाताना एक अंक बॅरिस्टरचा म्हटला जातो माझ्याकडनं अजूनही. हा वॉकमध्ये माझ्या डोक्यात तो असतो. इतकं ते जवळचं आहे. आणि त्याच्यात मला आता खूप शक्यता दिसत आहेत की ज्या मी त्यावेळेला काहीच करू शकलो नाहीये. तर आता बघूया, शक्य झालं तर पुन्हा एका वेगळ्या रूपात करायची इच्छा आहे. आपण तुझ्या हिंदी मालिकांबद्दल बोलत होतो, तर त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया, कारण मला चाणक्य बद्दल खूप बोलायचं आहे. हो मलाही. हिंदी मालिकांचं गणित फार गमतीदार असतं. मी खूप वर्ष ना, म्हणजे सुरुवातीची इतकी वर्ष मी म्हणजे 2000 पासून अगदी 2008-09 पर्यंत मी मराठी मालिका म्हणजे अगणित मराठी मालिका केल्या. म्हणजे पहिल्या अल्फा मराठी जेव्हा वीकली हे असायचे तेव्हा 6 दिवसाला माझ्या 6 मालिका दिसायच्या. इतकं काम त्यावेळेला मी करत असे. हो अगदी खूपच. म्हणजे एका सिरियलच्या शेवटाच्या एंड फ्रेममध्ये मला घातलेला शर्ट आणि पुढच्या सिरियलमधला माझा शर्ट सेम असंही झालेलं आहे. असं आमच्या अनेक लोकांच्या बाबतीत झालं आहे. शरदच्या बाबतीतही असं झालेलं आहे. त्यावेळेला खरं तर मला हिंदी मालिकांचा रस्ता दिसत होता, पण मी जातच नव्हतो. काम चाललंय, काम छान आहे वगैरे वगैरे. पण नंतर जेव्हा खऱ्या अर्थानं मला हिंदी मालिका मिळाली, ती पण अशी अपघातानं मिळाली. मी एका मालिकेची ऑडिशन दिली आणि ती आमच्या ओळखीच्या एका निर्मात्यांपैकी, म्हणजे ज्यांच्याकडे खूप ऑडिशन दिले असे खूप निर्माते असतात ना, त्यातल्यापैकी एकाची होती. आणि तेव्हा ना कलर्स चॅनल येत होता. कलर्स हा मोठा चॅनल येतोय वगैरे वगैरे. आम्हाला काही तेव्हा काही माहिती नव्हतं. ऑडिशन दिली आणि एक दिवस मला त्या निर्मात्याचा फोन आला आणि मला तो म्हणाला, तू क्या रे बहुत ही बड़ा हो गया क्या. म्हटलं ऐसे क्यों बोल रहे हैं सर. घाबरलो. म्हणजे नहीं ऑडिशन मेरा दिया और तेरे को दूसरे सीरियल में ले रहे हैं. मतलब ऐसा कैसा हो सकता है, आपके पास दिया ना ऑडिशन, आप ले लो ना.
तर थोड़ा नहीं, वो तूने ये ऑडिशन दिया था, वो चैनल में देखा इन लोगों ने और बोला नहीं उसको इधर से, मेरा भी सीरियल है उस पर और वो दूसरे प्रोड्यूसर का भी है, तो इसको इधर शिफ्ट करो। अच्छा. मतलब ऐसा भी होता है, मेरे को क्या मालूम। तो नहीं नहीं ऐसा हुआ है, तो अभी ते मेरा शो तू नहीं कर रहा है. माझ्या छातीत धडधड, मग मला हिंदी सिरियल आहे, काहीतरी बरे पैसे मिळतील वगैरे अशी अपेक्षा ना. आणि ती सिरियल मला मिळाली. नंतर तो छान बोलला थोडा, अरे नहीं नहीं तेरा काम देख के अगर वो चुन रहे तो अच्छा है ना, तेरे लिए अच्छा रोल है, कर कर वगैरे. आणि ती मालिका मला मिळाली, कलर्स हिंदीवरची पहिली मालिका टेलिकास्ट झालेली, बंधन 7 जन्मों का म्हणून. त्यात मी हिरोईनचा बाप. अतिशय सुंदर कॅरेक्टर, खूप गोड कॅरेक्टर, आणि नवीन चॅनल, लोकांनाही त्याचं कौतुक जास्त होतं आणि तो रोल खूप गाजला. आणि मग त्यानंतर म्हणजे कामं यायलाच लागली, कामातनं कामं यायला लागली. त्यावेळेलाही मी सुरुवातीपासूनच 2-2-3 मालिका करू लागलोच होतो. मला आठवतंय शैली, तू मला पण विचारलं होतंस की तू का नाही करतेस. हो हो हो, कारण ना मी तुम्हाला काही रेफरन्सेस पण हो हो हो, मी किती आमच्या मैत्रिणींना दिले हे त्यावेळेला, की अरे कारण आपण त्या एका याच्यात राहिलो ना, चक्रात राहिलो. आणि होतं काय, आपण जेव्हा हिंदीत जातो तेव्हा काही वेळेला आपल्याला अशा लोकांबरोबर काम करावं लागतं की अरे बापरे, आता ह्यांच्याबरोबर कसं करायचं. आणि आपण आपल्या इंटरॅक्शन्स आपल्याला माहीत असतात ना. आपण पटकन मराठीतले लोक, विशेषतः ज्यांचा मला अनुभव आहे, गुजराती लोकांबरोबर हाच अनुभव आहे माझा, की जे नाटक करून आलेत, की ज्यांना थोडी बॅकग्राऊंड आहे, ते लोक त्या इंटरॅक्शनमध्ये, त्या सीन बनवण्यामध्ये खूप कॉन्ट्रीब्यूट करू शकतो आपण. आणि हे आपल्याला समोर दिसत असताना मग आपल्या मैत्रिणींना तसं सांगायचं नाही. असं कित्येक लोकांना मी, म्हणजे मला आठवत आहे, अमिता खोपकरला मी घेऊन फिरायचो की चल माझ्याबरोबर, आणि चल आपण देऊ ऑडिशन बरोबर वगैरे वगैरे. ती मला सिनियर, आणि मी जी मला खूप आदरणीय आहे अशी माझी मैत्रीण आहे, ती अफलातून ॲक्ट्रेस आहे, आणि तिला तिचं ड्यू मिळालं पाहिजे असं मला खूप वाटायचं. आणि मी तिला घेऊन घरातनं ओढून काढायचो, चल मी चाललोय ऑडिशनला, तिकडे तू पण दे वगैरे वगैरे असं करायचो. आणि आता ती थांबतच नाहीये, इतक्या हिंदी मालिका ती करते. आणि आपण ते त्यावेळेला करत नव्हतो. आपण ते आधीच केलं असतं तर आपल्या आधी खूप माणसं, आपल्यातली काही चतुर लोक आधीपासून तिथे पोचलेली होती. पण मला लक्षात आलं की तो कॅनव्हास खूप मोठा आहे, तिकडे रेकग्निशन मोठं आहे, 2 पैसेही जास्त मिळतात, आणि शेवटी आपण प्रोफेशन म्हणून करत असू तर सेटल होण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग जास्त होऊ शकतो. आणि त्याचा अनुभव मी 2010 नंतर पुरेपूर घेतला. त्यामुळे हिंदी मालिका हा आता माझा रुटीनचा भाग म्हणजे गेली 4 वर्ष, 2020 पासून 24 पर्यंत, ही माझ्या पूर्ण आत्तापर्यंतच्या काळातली पहिली 4 वर्ष अशी आहेत की ज्याच्यात फक्त एकच मालिका हिंदी मी करतोय. तरी 22 नंतर मी त्याच्यात एक मराठी मालिका ॲड केली त्याच्या जोडीनं. पण अदरवाईज मी असं कधीच केलेलं नाही की मी एकच मालिका चालू आहे माझी आणि मी तेवढंच करतोय, असं कधीच नाही झालं. हे कोविड नंतर फक्त असं झालं. आणि मग मला अगदीच घराजवळ, वय पण वाढलंय आता, घराजवळच शूटिंग लोकेशन मिळालं. कशाला मरत इकडनं कुठे मडला जा, अजून काहीतरी घ्या. पण मग कालांतरानं मी दुसरं काहीतरी उद्योग सुरू केलेच, आणि त्यांनी मला ॲडजस्ट केलंच, तो भाग वेगळा. पण हे मात्र झालं आहे. अदरवाईज मी 2-2, 3-3 मालिका करतच राहिलो, आणि मला मजा येते तसं काम करायला. राऊंड द क्लॉक काम करायला मला खूप मजा येते, आणि मला नाही थकायला त्यांनी होत किंवा स्ट्रेस नाही येत. खूप मज्जा करतो मी. चाणक्यची सुरुवात कशी झाली? चाणक्य काय, काही माझे खूप आवडीचे विषय खूप आधीपासून आहे. एकतर मी वेड्यासारखं वाचत असतो खूप वर्ष, म्हणजे आता त्याला आठवत नाही कधी सुरुवात केली ते, पण माझ्या घरात प्रचंड प्रमाणात पुस्तकं आहेत. आत्ता गेल्या 2 वर्षापूर्वी मी माझ्या घरातली एक 800 का 1200 पुस्तकं मी शाळेला गिफ्ट म्हणून दिली, कारण ती ठेवायची कुठे असं बरं वाचणारा. तसं बघायला गेलं तर मी एकच, कारण बाकी सगळे आपापल्या उद्योगात असतात. आणि हे मात्र मी निश्चित सांगतो की माझ्या घरात असलेलं प्रत्येक पुस्तक मी वाचलेलं आहे. तर काही व्यक्तिमत्व ही मला ऑलवेज वाचत राहावं त्यांच्याबद्दल असं वाटणारी आहेत. यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण, दुसरं चाणक्य, तिसरं छत्रपती शिवाजी महाराज, आणि चौथं सावरकर. यांच्याबद्दल, आणि मी फक्त एवढंच वाचतो असंही नाही, मात्र मी सर्व प्रकारचे इझम्स आणि सर्व प्रकारची विचारधाराही मी वाचतो. म्हणजे माझ्याकडे नंदन नीलकेणी आणि व्यासविचार असे 2 एकत्र पुस्तकं आहेत माझ्या ह्याच्यामध्ये. जे डेव्हिड बार्डाची पण तिकडे दिसतो तुम्हाला, आणि पांडुरंग शास्त्री आठवले पण दिसतात. तर आणि मला काही तसं सिस्टम नाही माझ्या वाचायला, जे समोर येईल मला जे गुंतवतं ते मी वाचत जातो.
तर या 4 व्यक्तिमत्वांबद्दल पण मला राहून राहून असं दिसतं की ते फिरून फिरून माझ्या समोरही येतात वेगवेगळ्या संदर्भानं. तर अशाच ह्याच्यात असताना मी चाणक्य हा माझा खूप खूप चाणक्यावरचं मी खूप वाचलेलं आहे यापूर्वी. मधल्या काळामध्ये अचानक कधीतरी रिप्लेसमेंट म्हणून मी हिंदी चाणक्य नावाच्या नाटकात काम करायला सुरुवात केली. अमात्य मनोज जोशीच्या. त्यांनी अगदी हक्कानी मित्र म्हणून मला बिलकुल रिहर्सल न देता पॅरलल म्हणजे सेकंड लीड ज्याला म्हणता येईल अशा अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेसाठी त्यांनी मला अचानक बोलवलं आणि हक्काने सांगितलं रिहर्सल नाही, तुला डायरेक्ट प्रयोग करायचा आहे वगैरे. म्हटलं आता हा विश्वासच आहे त्याचा आपल्यावर आणि हक्क आहे मित्र म्हणून. तर मी तो रोल केला आणि 2 गोष्टी लक्षात आल्या. मला स्वतःच्या हिंदी वोकॅब्युलरीवर, हिंदीच्या डिक्शनवर मला थोडासा स्वतःला गर्व झाला होता. कारण मी महादेव वगैरे मालिका केलेल्या, नारद ज्याच्यात मी खूप उत्तम हिंदी वगैरे बोलत असे, इम्प्रोवाईज करत असे. नाटक करायला घेतलं आणि मला लक्षात आलं थांब हे याचा एक वेगळा अभ्यास पुरा करायला हवा आणि वेळ नाही आहे. मग मी 1.5 दिवस पूर्ण त्याच्यात घालवला आणि प्रयोग केला आणि तो उत्तम झाला. आणि मग पुन्हा माझ्या चाणक्याच्या विचारांना गती मिळेल, त्या नाटकातनं काही संदर्भ मिळत गेले वगैरे वगैरे. असं असताना काही मला वाटतं 250-300 प्रयोग मी केले असतील त्या नाटकाचे. नंतर मी त्यातनं बाहेर पडलो. ती रिप्लेसमेंटच होती. त्यांचा जो जुना त्यांचा सहकारी होता कलावंत तो नव्हता, त्यामुळे मी ते केलं. पण त्या नाटकाने खूप मला अजून एक हे दिलं आणि मी त्या गोष्टीवर विचार मात्र खूप करत होतो. मी यापूर्वी मुद्रा राक्षसमध्ये आलेले रेफरन्सेस किंवा हे सगळे पूर्वीही वाचलेले आहेत. नंतर मी शोधायला सुरुवात केली की हे का मराठीत नाही आहे, म्हणजे मराठीत चाणक्यावर काय आहे. आणि मग मला लक्षात आलं की मराठीत चाणक्यावर काही झालेलंच नाही. म्हणजे डॉक्टर लागूंनी एक गोपू देशपांडेंचं मला वाटतं चाणक्य काही प्रयोग केलं होतं. नंतर आविष्कारनी लमो बांदेकरांचं चाणक्य नाव, आर्य चाणक्य नावाचं नाटक काही मला वाटतं 15-20 प्रयोग झाले असतील. प्रायोगिकलाच केलं होतं, त्यामुळे त्यापेक्षा जास्त होणं अपेक्षित. प्रमोद पवारनी काम केलं होतं त्याच्यात, ते मी बघितलं नव्हतं. असं झालं होतं. पण ती दोन्ही पुस्तकं माझ्याकडे होती, ती मी वाचली आणि मला लक्षात आलं की अरे मराठी रंगभूमीवर चाणक्य आलाच नाही आहे, असं कसं. आणि तीच माझी जी सवय आहे ना, मी जसं बॅरिस्टर त्या काळामध्ये मी जसं बॅरिस्टर म्हणायचो ना, आज 1 अंक बॅरिस्टरचा, आज 1 अंक चाणक्यचा हिंदी, असं ते मी ऑटोमॅटिक का सुरू झालं तेही मला माहीत नाही. वॉक करताना सकाळी ते व्हायचंच माझं तासाभराच्या ह्याच्यामध्ये. तर मग मी शोधलं आणि मग असं लक्षात आलं की नाही आहे. म्हटलं आपण प्रयत्न करूया चला. बरं मला पूर्ण मुखोद्गत होतं ते. म्हणून मी एक दिवस बसल्या सेटवर, मला आठवते मला वाटतं आंबेडकर नावाच्या मालिकेच्या सेटवर होतो, आत्ता जी आली होती ह्याच्यावर. आणि मी एक सीन त्याचा लिहिला, म्हणजे हिंदी नाटकाचा, त्याचं रूपांतर करून, पूर्ण तसा अनुवाद म्हणून नाही पण हे करून लिहिला, तो रूपांतर करून मराठीत लिहिला आणि वाचला. म्हटलं बरं जमतंय वाटतं. आणि माझ्याबरोबर एक मित्र होता सहकलाकार, संदेश उपशाम नावाचा आपला ॲक्टर आहे, खूप चांगला मित्र माझा. पण आम्ही काही खूप काम वगैरे एकत्र केलं नाही, पण अशी एक आपली नाटक करणाऱ्या लोकांमध्ये एक बॉन्डिंग ऑटोमॅटिक असते. मी म्हटलं ऐक रे, जरा काहीतरी वाचून दाखवतो, ऐक. वाचून दाखवलं तर तो म्हणाला शैल्या हे काय आहे. म्हटलं अरे एका नाटकाचं रूपांतर करतो. म्हटलं पिंडोक माणसाला लगेच कर, हे काय आहे, हे मला ऐकायचं आहे, मला बघायचं आहे. म्हटलं अरे बापरे असं बरं आहे काय हे. बरं म्हटलं. मग घरी गेलो आणि पुढच्या 2 दिवसामध्ये पूर्ण नाटक मी फर्स्ट ड्राफ्ट उतरवला. आणि आता हे करायचं असं डोक्यात होतं. त्या मधल्या काळामध्ये अश्रूंची झाली फुले नावाचं आमचं नाटक सुरू झालं, मी सुबोध भावे. मग मी ते नाटक निर्मात्यांकडे घेऊन फिरू लागलो. पुण्यात कुठेतरी गेलो, पनवेलमध्ये गेलो, कोणाकडे वाचून दाखवते वगैरे. तोपर्यंत त्याचे 6 ड्राफ्ट वगैरे झाले होते लिहून. आणि एका निर्मात्याकडे गेलो, माझा दामोदरला प्रयोग, दादरला त्या निर्मात्याकडे गेलो, ते नाटक वाचलं आणि तो म्हणाला बास आता शोध संपला. आमचा अमेरिकेचा दौरा होता तेव्हा, त्याच्यानंतर लगेच, ही फेब्रुवारीतली घटना, डिसेंबरमधली घटना. तो आता अमेरिकेला जाऊन ये, आल्यावर आपण प्री प्रोडक्शन सुरू करू आणि ऑगस्टमध्ये ओपन करू. आता कोणाकडेही वाचायचं नाही. बरं तो निर्माताही मित्रच जुना चांगला आणि चांगला निर्माता. म्हटलं चला वा, असं करून मी दामोदरच्या प्रयोगाला गेलो वगैरे. आणि त्याच्यानंतर पुढच्या काळात सगळंच बदललं. कोविडच आला, अमेरिका दौराच कॅन्सल झाला. पण माझ्या डोक्यात ते कोविडमध्येही होतं. मग त्याच्यावर मी मला माझ्या पद्धतीने जे काही बदल करायचे, संस्कार करायचे, काय 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 ते करत राहिलो आपल्या बाजूने. आपल्याला काय बरं, मला वेळ जात नाही माझा असं कधीच होत नाही.
की मी कंटाळलोय, मी काय करू आता, असं कधी मला खूप कामं असतात आणि ती कामं नसतात, माझे नाद असतात काहीतरी, मी वाचतच बसेन, मी काहीतरी हेच करत बसेन, मी त्या काळात हे नाद लागले होते मला. तर मी ते करत बसलो. कोविड गेला, मग आमचा अमेरिकेचा उरलेला दौरा सुरू झाला. तिकडे खूप वेळ मिळतो ना अख्ख्या आपल्या ग्रुपला एकत्र, 1.5 महिन्याचा काळ. मग तिकडे आमच्या काही त्या नाटकातल्या ज्यांच्याशी आमचं खूप छान ट्युनिंग झालं होतं अशा लोकांशी बोललो, एकदा वाचलं नाटक वगैरे वगैरे, हे सगळे प्रकार चालू होते. परत आलो, एका त्या निर्मात्याकडे गेलो, त्यांनी हात वर केले, तो म्हणाला नाही आता कोविड नंतर काही नाही रे. मग पुन्हा शोध. एक तर निर्माते असे भेटले की हो करूया चला, मी सगळी जमवाजमव केली, नाही होते. त्याच निर्मात्याकडनं दुसऱ्यांदाही असं झालं, चला 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 हो हो हो, आणि मी वाचन ठेवलं, हॉल बुक करून पैसे भरून वगैरे लोकांना बोलावलं, आणि पुन्हा कॅन्सल झालं. त्यांनी आदल्या दिवशी फोन केला, नको आपण नंतर करूया का. मग ना मला ते, तुला आज आपण 17 मार्चला बोलतोय, गेल्या वर्षीच्या 9 मार्चला हे वाचन मी ठेवलं होतं. 7ला सगळं ठरलं होतं, 8ला त्या निर्मात्याने सांगितलं की आपण नको करूया. म्हटलं आता इतक्या लोकांना बोलवलंय, वाचन तर करूया. वाचन केलं आणि तिकडे सगळ्यांना सांगितलं की जरा वेळ लागणार आहे, डिस्पर्स. पण ना माझी चिडचिड व्हायला लागली. म्हटलं हे काय आपण काही ठरवतो, होतच कसं नाही. तेव्हा पुन्हा एकदा माझ्या घरात जी एकमेव व्यक्ती आहे, माझी बायको सुहास, म्हणजे काय चावटपणा काय चाललाय तुझा, तू का दुसऱ्यावर अवलंबून राहतोयस. म्हटलं म्हणजे काय करणार मी, तू प्रोड्यूस कर. मला प्रोड्युसर व्हायची काहीही इच्छा कधीच नव्हती की काहीतरी प्रोड्यूस करून असावं. मला काम करायचं, मला नीट धड काम करू दे, ऍक्टिंग तरी येऊ दे धड. ती म्हणाली हे बघ, जर तुला वाटत असेल ना हे करायला हवं तर तू प्रोड्युसर हो. म्हटलं खूप पैसे लागतात, आपल्याकडे कुठेच पैसे, आणि खरंच का आपल्याकडे कुठे पैसे असतात एवढे प्रोड्युसर एवढे. नाही बघ काहीतरी होईल, तू मनात आण विचार, हा तुला किती 10 लाख रुपये मी देते. म्हणजे 10, बापरे 10 लाख रुपये. बरं तिने आता रिटायरमेंट वगैरे घेतली होती, व्हॉलंटरी तिचे काही फंड झाले होते. म्हटलं अगं ते आता इन्व्हेस्ट केलेत, आपल्या मुलीची लग्न व्हायचेत अजून वगैरे 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 सगळं. काही नाही, तू कर हे. आणि ना खरोखर तो निर्णय घेतला की हे म्हणजे मनात, पैसे बिसे काहीच नाही अजून, मनात निर्णय घेतला की आपण दुसरा कोणीतरी म्हणजे आपण दुसरा कोणी करण्याऐवजी आपण हे करूया असं ठरवलं. आणि देवासारखा एक कुठनं तरी कोण एक मित्राचा मित्र माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की दादा तुम्हाला हे नाटक करायचं ना, मी वाचनाला आलो होतो, मी पैसे घालायला तयार आहे तुमच्याबरोबर. बरं तुमच्याबरोबर असंही नाही म्हणाला, मी पैसे घालतो. त्यानंतर अजून एक मित्र आला ज्याची माझी एकदा भेट झालेली अमेरिकेच्या दौऱ्यामध्ये, जो अमेरिकेत राहतो. त्याचा फोन आला अशाच गप्पा मारायला, आणि म्हटलं असं असं करतोय, हो माझी काही मदत लागली तर सांगा. म्हटलं मदत म्हणजे हां काही फंड्स वगैरे लागले तर आपण देऊ. म्हटलं अरे बापरे, म्हटलं अरे तू मला ओळखत पण नाहीस तसा, 2 दिवस भेटलोय आपण. तो नाही मी तुमचं नाटक पाहिलं, आय बिलीव्ह इन पीपल, तुम्ही बघा ना. आणि फटाफट गोष्टी जुळत गेल्या आणि नाटक होणार असं दिसायला लागलं, आणि मग खरं सगळं ते सुरू झालं. मुळात हे नाटक करण्याचा माझ्या मनात असलेला हा एक भाव की मला हे करायचंय, आणि करायचंय तर का करायचंय हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा होता. आपल्या आजूबाजूला आत्ता आपण जी परिस्थिती पाहतो ना, कुणावरही टीका करायची नाही, कुणाला दोष द्यायचे नाहीत, कुणाच्या चुका काढायच्या नाहीत. पण 2500 वर्षांपूर्वी एका सामान्य शिक्षकानं सामाजिक राजकीय परिस्थितीला छेद देत, जी चुकीचं चाललंय त्याला छेद देत संपूर्ण भारतवर्ष एकत्र आणणं, त्याला सक्षम बनवणं, समर्थ बनवणं, हे स्वप्न पाहिलं. सामान्य शिक्षक होता, काय होतं त्याकडे काहीच नव्हतं. आणि तळागाळातून एका माणसाला उभा करून ग्रूम करत, ठोकून ठाकत, सगळ्यांना एकत्र आणत एकसंध समर्थ राष्ट्र बनवलं एका माणसानी. बरं एवढंच केलं का, तर नाही. या त्याच्या सगळ्या विचारातनं, अभ्यासातनं आजही जगाला ललामभूत असणारे असे 2 अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ जे जगात मानले जातात, अर्थशास्त्र, कौटिल्याचं अर्थशास्त्र, आणि नीतिशास्त्र, याला चाणक्य नीती किंवा राजनीती म्हणतात. ती केवळ राजनीती नव्हे, ते नीतिशास्त्र आहे. समाजातल्या प्रत्येक घटकानं कसं वागायला हवं, काय वागलं पाहिजे हे सांगणारं शास्त्र आहे ते. आणि अर्थशास्त्र हा ग्रंथ तर असा आहे की त्यातल्या एकेका विषयावर 100 पुस्तकं लिहिली जातील, असे 180 विषय त्या माणसाने त्या एका ग्रंथात हाताळलेले आहेत. याचं डॉक्युमेंटेशन केलं, त्याच्या विचारांचं, त्याच्या नीतीचं.
असा माणूस 2500 वर्षांपूर्वी आपल्याकडे होऊन गेला. त्यांनी इतकं सगळं आपल्याकडे दिलंय आणि एवढं असूनही आपल्या आजूबाजूला आपण परिस्थिती बघताना ती त्यावेळेला होती तशीच आहे असंच दुर्दैवानं दिसतंय. हे दुसरं कारण. मग अशी एक कारण सांगितलं. एक तर माझ्या डोक्यात विषय होता. दुसरी गोष्ट आपल्याला मराठी रंगभूमीवर आलेलंच नाही. आणि हे सगळं पाहता पाहता असं लक्षात आलं की मराठी रंगभूमीवर आलेलं नाही इतकंच नव्हे तर मराठी माणसांना पण चाणक्य माहीत नाही आहे. आपल्याकडे पोचलंय काय, एक ती शेंडीची गाठ सोडली आणि त्याच्यावरनं तो चिडला आणि त्यांनी एक राज्य उलथून टाकलं. का तर शेंडीची गाठ सोडली म्हणून. इतके मोठे ग्रंथ लिहिणाऱ्या माणसाचा इतका क्षुद्र हेतू असू शकतो. मग त्याचा शोध घेता घेता कळलं की हे तसं नाही आहे. त्याचा खूप काहीतरी मोठा विचार त्यामागे आहे. आणि तो विचार त्याने मांडलेले विचार, चाणक्य नावाची व्यक्तिरेखा, हे काहीच मराठी माणसापर्यंत, तरुण मुलांपर्यंत तर सोडाच, आपल्यापर्यंत, माझ्या वयाच्या माणसांपर्यंत मी काही पोचलेलं नाही. मग हे पोचवणं ही गरज वाटायला लागली. म्हणजे आता त्यातला बाकीचा सगळा नाटक बिटक हा सगळा भाग बाजूला राहिला, पण हा विचार पोचणं महत्त्वाचं आहे. आणि हे करता करता बघाशी जे 4 विषय तुला सांगितले की जे माझ्या आवडीचे आहेत, या 4 गोष्टींमधलं साधर्म्यही लक्षात आलं. आपल्याकडे वंश मानला जातो. याचा मुलगा हा, याचा मुलगा तो, मग त्याचा तो, डायनेस्टी, लिनिएज वगैरे. पण विचारवंश मानला जात नाही, ज्याचा विचारही केला जात नाही. पण हा जो भगवान श्रीकृष्ण, चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर हा एक विचारवंश आहे. राष्ट्र आणि त्याचं अस्तित्व यापेक्षा मोठी नीती नसते. आणि राष्ट्र म्हणजे काय, त्यातल्या प्रत्येक घटकाने कसं वागलं पाहिजे या संदर्भातली प्रत्येकाने घालून दिलेले जे धडे आहेत ना, ते सारखेच आहेत. मग तर हा विषय मांडणं फारच आवश्यक वाटायला लागलं. आणि ते सावरकरांनीच एका ठिकाणी लिहिलंय की एका भाषणाने जे साध्य होत नाही ते एका नाटकानं, 100 भाषणांनी जे साध्य होत नाही ते एका नाटकानं होतं. आणि मग नाटक आपल्याकडे आहे, मग त्या नाटकातनं आपण हा विचार संपूर्णपणे मांडण्याचा हे करावा. आणि प्रत्येक म्हणजे त्यात एका आदिवासी मुलीपासनं राजापर्यंत समाजातला प्रत्येक घटक, प्रत्येक स्तर आहे त्या नाटकामध्ये. प्रत्येक स्तर रिप्रेझेंट करणारं कॅरेक्टर आहे. आणि ते बघताना ते रिलेट होतं की हा मी बघतोय हा केवळ एक विदूषक नाही आहे, कनिंग विदूषक नाही आहे राजाचे कान भरणारा, तर तो एक ब्युरोक्रॅट आहे ज्याच्या छोट्याशा, त्याची करप्शनची पण बुद्धी अतिशय छोटी आहे, पण त्या छोट्या करप्शनमुळे संपूर्ण सिस्टम कशी करप्ट होते. बरं, हे जे आत्ता सांगतोय हे इतकं गंभीर आणि वगैरे वाटत असलं तरी हे नाटक म्हणून प्रेझेंट होताना अत्यंत एंटरटेनिंग पद्धतीनं सादर होतं. आणि मग त्याकरता आम्ही खूप मेहनत केली. प्रणव जोशी आमचा तिथे जोडला गेला, ज्याने अमेरिकेत आम्ही खूप चर्चा केली होती. जो एक नाटकातला खूप वर्ष एक्सपेरिमेंटल नाटक केलेला मुलगा होता. मग त्यालाच हे नाटक दिग्दर्शित करावं याकरता मी त्याला पटवलं. कारण नवीन विचारांबरोबर काम करण्याची मला खूप आवड आहे. नवीन मुलांबरोबर माझं खूप जास्त चांगलं जमतं. मग सगळीच समविचारी मंडळी एकत्र येत गेली आणि हे नाटक खूप मोठं झालंय आमच्या दृष्टीनं. थोडं शिवधनुष्य आहे ते, कारण 12 ॲक्टर्स आहेत जे 18 कॅरेक्टर्स करतात आणि सगळे मिळून 28 लोकांचा क्रू आहे आमचा. आणि 5-6 वेगवेगळे सेट आहेत. लाईट, म्युझिक, सगळंच, वेपन्स, ज्वेलरी, सगळंच खूप मोठं झालं ते प्रस्थ. पण जर असा एक अभिजात विषय मांडायचा त्याची मांडणी अभिजात पद्धतीनं व्हायला पाहिजे हेही पटलं. आणि हे नाटक उभं राहिलं आणि आज या नाटकाचे आम्ही 35 प्रयोग केले. आणि आज त्याला येणारा रिस्पॉन्स आणि वाढता तरुणांचा रिस्पॉन्स पाहून असं वाटू लागलं की हे नाटक तरुणांपर्यंत पोचण्याची गरज किती आहे. कारण मला अशा जवळजवळ एक 10 ते 12 मुलं, तरुण मुलं अशी भेटली की जे एक प्रयोग बघून गेली आणि पुढच्या तिथल्या प्रयोगाला आपल्याबरोबरच्या 4 तरुणांना घेऊन आली. हे फार आश्वासक आहे. आमचा उद्देश, हे नाटक उभं करणं जितकं अवघड होतं त्यापेक्षा हे नाटक चालवणं अवघड आहे. कारण आज आजूबाजूला जी आपण नाटकं बघतो किंवा जी काही परिस्थिती आहे एकंदर ती थोड्या वेगळ्या प्रकारच्या नाटकांची आहे. बरं, चाणक्य म्हटल्यानंतर लोकांना पहिलं अरे बापरे हे जरा काहीतरी सिरियस मामला दिसतोय म्हणून न येण्याची वृत्ती कुठे, ते बघू ना परत कधीतरी, काहीतरी टाइमपास असेल तर बघू, अशी वृत्ती आपल्या प्रेक्षकांची झाली, ज्याला आपण जबाबदार आहोत. कोणालाही दोष देण्याची हे नाही, आपणच जबाबदार आहोत. पण तरी हे नाटक करण्याची जिद्द आमच्या टीममध्ये आहे आणि आम्ही ते करतोय. याचं एक खूप छान एक गंमत सांगेन तुला. माझा यशवंतला वाटून गेला प्रयोग होता. 35-40 हजार रुपये बुकिंग होती फक्त. नाटक संपल्यानंतर एक काका आले, पांढरा लेंगाच आणि हेवाले कोपरी घातलेले, बंडी घातलेले. खूप छान झालं नाटक, खूप बोलले ते, वा 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 हे असं व्हायला पाहिजे, 500 प्रयोग होतील तुमचे.
तुम्ही ना तग धरा, आत्ता बुकिंगवर जाऊ नका, तग धरा, याचे 500 प्रयोग होतील, 1000 प्रयोग होतील. म्हटलं हो हो, आपण नाटक संपल्यावर त्या ह्याच्यात असतो ना. ते जवळजवळ जाण्यापूर्वी 10 वेळा म्हणाले तुम्ही तग धरा, हिंमत सोडू नका, तग धरा, याचे प्रयोग होतील. एका लेव्हल नंतर मी जरा इरिटेट झालो. म्हटलं हो हो करतो काका, ते बरं येतो. निघाले, परत आले आणि परत म्हणाले शैलेश खूप सुंदर होते, खूप महत्वाचं नाटक आहे, तुम्ही जरा तग धरा, काही मदत लागली ना पैशाची मला सांगा, माझ्याकडनं होईल तेवढं मी करेन. हे ऐकल्यानंतर मला पण काटा आला अंगावर. म्हटलं एक बरं इतके साधे दिसत होते ते काका, 70चे काका असतील ते. म्हटलं एक प्रेक्षक जर इतका हे सांगतोय, नंतर ते मला म्हणाले अहो यशवंतच्या समोर गेटमध्ये बाहेर म्हणाले समोर माझं दुकान आहे, छोटंसं ज्वेलर्स शॉप आहे त्यांचं, माझं दुकान आहे, मी इथे नेहमी येतो नाटकाला, तुमची आधीची नाटकं बघितलं, हे नाटक मात्र तुम्ही करा, माझं दुकान आहे छोटंसं, मला बाकी काही नाही म्हणता येत, पण तुम्हाला काही मदत लागली तर माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी करेन. हे नंतर सुद्धा एकदा मी दौऱ्यावर चाललो तेव्हा सकाळी ते भेटले, तेव्हाही ते मला सांगून गेले. म्हटलं एक प्रेक्षक जर येऊन हे मला सांगतोय तर आपण वी आर ऑन राईट ट्रॅक. आता आपल्याला काय करायचं तर तग धरायचं आहे, हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करायचा, आणि त्या दृष्टीने हे नाटक पोचवायचा आम्ही प्रयत्न मात्र खूप करतोय, आणि त्याला यश येणार आणि आम्ही तग धरणार. थँक्यू. पण आता तू नाटक बघायला ये. हां, सगळ्यांनी नाटक बघायला या, कारण आणि नुसतं सिरियस वगैरे असं नाटक नाही आहे ते. या नाटकात लाईव्ह फाईट्स आहेत, या नाटकात खूप काही काही वेगळं बघायला मिळेल, जे अलीकडे बघायला, म्हणजे मी तर असं क्लेम नाही करत, पण माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो की रणांगण वामन केंद्रांनी मोहन वाघांनी केलं होतं, त्यानंतर अशा प्रकारचं नाटक मराठी रंगभूमीवर व्यावसायिक पद्धतीनं आलेलं नाही. हॅमलेटमध्ये कुलकर्णींनी केलं होतं चंदू यांनी, परंतु ते आपलं नाटक नव्हतं, हे आपलं नाटक आहे, ते खूपच सुंदर व्हायचं. मी हॅमलेटचे 3 शोज बघितलेत, पण तरीही यामध्ये तुम्हाला त्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं बघायला मिळेल याची खात्री आहे, तर जरूर या. आणि मुख्य म्हणजे या नाटकाचा अनुवादही मी केलेला आहे, या नाटकाचा निर्माताही मी आहे, आणि या नाटकातली प्रमुख भूमिकाही मी करतोय. त्यामुळे या नाटकाला आता झी नाट्यगौरवला 10 नामांकनं मिळाली, सर्व कॅटेगरीज. मी आता त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन करणार होते. कमाल. येस. आणि कुठेतरी आपण केलेलं पोचतंय याचं समाधान आहे, त्यामुळेच उमेद मिळते का, त्यामुळे हे नाटक करत राहणं. कारण आता हे नाटक केवळ व्यवसाय नाही आहे, हे नाटक हे मिशन आहे, हे पोचवायचं आहे, हे पोचवणं हे आपलं काम आहे. आता त्यातला व्यवसाय कसा साधायचा हे टास्क आहे माझं, की जी माझी वृत्ती मुळातली नाही, पण ते करण्याचा आता तेही शिकायचा प्रयत्न करू. आणि प्रत्येक वेळेला हे असं काहीतरी येतं आणि नवीन काहीतरी शिकायची उमेद मिळते, हे फार गमतीदार आहे. त्यामुळे अगेन काय म्हणतात ना, मला मित्र म्हणतात तुला एजच्या म्हणजे रिटायर व्हायला लागले ना, एक मित्र आमचे नोकरी करणारे, जे माझा कोअर ग्रुप आहे माझा, सगळे रिटायर. ते म्हणा तुझं बरं आहे रे, तुला आत्ता आम्ही रिटायर होतोय आणि तुला आत्ता काहीतरी नवीनच पुन्हा मिळतं. पण ही या क्षेत्राची गंमत आहे मुळात, की इथे कधीच काही संपत नाही, तुम्ही सतत काहीतरी नवीन करू शकता, फक्त ते करायला आपलं डोकं ऑन पाहिजे, आपल्या अँटेनाज ऑन असल्या की मिळतं. आणि ते मिळतं मला काय 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 इंटरेस्टिंग गोष्टी, कारण मला 10 गोष्टी करत बघायची सवय आहे, त्यामुळे मजा येते. येस. चाणक्य तू प्रोड्यूस करावंस हे तुला जिनी पुश केलं, तिच्याबद्दल, म्हणजे तिचं नाव खूप वेळा येतंय मगापासून, पण तिच्याबद्दल काय सांगशील? काय सांगू तिच्याबद्दल, ती ऑलवेज माझ्या बरोबर दिल के करीब आहे, दिलच आहे, त्यामुळे ती ऑलवेज आहेच. आणि आम्ही खूप चांगले मित्र आहोत, खूपच चांगले मित्र आहोत. म्हणजे आम्ही खरोखरच, आम्ही शाळेत एकत्र होतो, आम्ही कॉलेजात एकत्र होतो, आम्ही मित्रच होतो. आणि मग असंच म्हणजे ते असं ठरवावं पण लागलं नाही, आम्ही लग्नच केलं. आम्ही वयाने आम्ही तेव्हा लहान होतो, 23-24 वर्षाचे होतो, तेव्हाच आम्ही लग्न केलं. आणि शी हॅज ऑलवेज बीन देअर. ती कुठच्याही माझ्या निर्णयामध्ये मला ऑलवेज सपोर्टही करते, कानही धरते, आणि तरी मदतही करते. तिला विचारल्याशिवाय मी काहीच करत नाही. आणि विचारणं ही गोष्ट नसते, आमच्यात हे बोलणं होतं, दॅट्स ऑल. आणि माझ्या सुदैवाने ती आणि माझा जो कोअर ग्रुप मित्रांचा आहे, हे सगळे आम्ही इतक्या लहान, आता 50च्या वर्ष आम्ही एकत्र आहोत, त्यामुळे ते माझे मित्रही मला तितकेच जवळचे आहेत. आणि ते कोणीही या क्षेत्रातले नाही आहेत, पण ते आणि ती यांचं एक वेगळंच बॉन्डिंग आहे. त्यामुळे ते सगळे काहीतरी त्यांचे प्लॅन करून मला गोवतात कशात तरी वगैरे, असं ते सगळं चालू. बट इट्स फन. म्हणजे इतकी वर्ष झाली आता लग्नाला, माझ्या जवळजवळ 33 वर्ष झाली. हो.
आणि आम्हाला वाटतच नाही 33 वर्ष कशी गेली ते. आणि 2 मुली ना? 2 मुली. आणि ते आमच्या चौघांचं जे काही आमचं हे आहे ते फारच. दोघी मुलींची आता लग्न झाली आहेत, दोघी आपापल्या याच्यात सेट आहेत. मुलींची नावं सांग ना. मोठ्या मुलीचं नाव शर्वरी आहे, ती फिजिओ आहे. तिने अमेरिकेत जाऊन MS केलं, तिथे काम केलं. धाकटी मुलगी जान्हवी, तिने इथे भारतात मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, मग परदेशात जाऊन एनर्जी इंजिनिअरिंग केलं MS, आणि आता ती तिकडे आहे. आणि ते धमाल आहे म्हणजे. आणि आता नवीन मेंबर ऍड झालेले आहे आमच्या फॅमिलीत. माझ्या मोठ्या मुलीला शर्वरीला मुलगा झाला. अरे वा. आत्ताच मी आजोबा झालो 2-3 महिन्यापूर्वी. आणि आता सगळ्यांचा फोकस तो एकटा घेऊन बसलेला. हे सगळ्यांचं एकट्याचं एकच फोकस आहे, पण मजा आहे फारच. आणि आमच्याकडे पहिल्यापासून म्हणजे माझ्या लहानपणापासून आमच्याकडे ही पद्धत आहे की कुठचेही निर्णय घ्यायचे घरासंदर्भातले, म्हणजे घराच्या कुठच्याही गोष्टी, तर आम्ही डिस्कस करायचो. म्हणजे माझे आई वडील, मी आणि भाऊ असं आमचं डिस्कस व्हायचं. म्हणजे जेव्हा आम्ही कुर्ल्याहून इकडे शिफ्ट झालो तेव्हाही डिस्कस झालं होतं की आपण नवीन फ्लॅट घेतोय, मग आपल्याला काय काय करायला लागणार आहे, कसे खर्च होणार नाहीत. आम्ही 72 साली, मी लहान होतो, टीव्ही मागायचो, टीव्ही आणूया आपण. मला सांगितलं होतं वडिलांनी 76 साली, 76 साली आणला. आणि हे सगळं डिस्कस व्हायचं. आणि आमच्याकडेही तोच प्रकार आहे. आम्ही छानपैकी गप्पा मारून गोष्टी ठरवतो आणि त्या तशाच ठरतात. इट इज व्हेरी डेमोक्रेटिक. कोणी कोणाला प्रेशर देत नाही किंवा मी सांगितलं म्हणून त्यांना हा प्रकारच नाहीये. पण त्या होतात. आमचं खूपच वी आर स्ट्रॉंग. आणि आता आमचे दोघं जावई आणि हा नवीन आमचा इसम हे त्याच्यात ऍड झालेले आहेत. पण फारच मस्त मजा. वा मस्त. खूप छान वाटलं ऐकून हे सगळं. खूपच मजा, मस्त मज्जाच आहे. आणि तुझ्याबरोबर गप्पा मारून खरंच खूप बरं. खरंच मला बरेच दिवस, मी किती वेळा तुला एक एपिसोड बघून मी तुला मेसेजही केले, त्या गेस्टलाही, म्हणजे गेस्ट तुझ्या गेस्टना, पण माझ्या मित्रांनाही मी हे केलेले आहेत. आणि मला ते खूप बघायला आवडतं, कारण एक तर इन्फॉर्मल तू त्याच्यात वातावरण इतकं छान ठेवतेस आणि तुझं सगळ्यांची बॉन्डिंग चांगलं आहे. आणि तू म्हणजे आपलं तर आपण कामही केलं इतकं एकत्र, आणि पण सगळंच वातावरण इतकं छान असतं, इन्फॉर्मल गप्पा असतात आणि तू छान नेमके प्रश्न विचारून व्यवस्थित तयारीने ते सगळं करून घेतेस आणि चांगल्या चांगल्या गिफ्ट पण देतेस. त्यामुळे मला फारच मजा आली. वा. येस, मला सुद्धा तेवढीच मजा आली. आणि आय एम व्हेरी शुअर की हा एपिसोड तुम्हाला बघताना सुद्धा तेवढीच मजा आली असेल, कारण आम्ही दोघांनी खूप मनसोक्त एन्जॉय केला. एकतर खूप वर्षानंतर आम्ही आज भेटलो आणि भरपूर गप्पा मारल्या. आणि गप्पा मारल्याचा हा फील आहे ना, हा खूप छान आहे. इथे मुलाखतीचा किंवा असा काही फील आहे, गप्पा मारतो. आणि मी बघ ना, बोलता बोलता मी कुठेही जातो, ते माझा स्वभाव तुला माहिती आहे, पण तो इथेही असाच दिसतो की बोलता बोलता मी कुठे जाईन सांगता येत नाही. आणि तसंच आपण गेलो. सो त्याचा काही म्हणजे मला येतानाही असं काही वाटलं नव्हतं की अरे बापरे काय करायचं असतं वगैरे वगैरे. पण छान मस्त मजा. मी सुद्धा खूप एन्जॉय केलं. मी सुद्धा. तेव्हा तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा. बरोबर. दिल के करीब.